कार्यक्रम हे जी वेळ दिलेली आहे त्या वेळेत सुरू होतात आणि 11 वाजलेत. आपण 11 वाजता कार्यक्रम सुरू करतोय. विरासतच्या माध्यमातून हे विरासत मॅरेथॉन घेण्यापाठीमागे महत्वाचं कारण की 3 प्राचीन भारतीय इतिहासाशी निगडीत वेगवेगळे पैलू हे लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न आपण इथे करतो आहोत. तर त्याच्यामधलं पहिलं जे आपलं विरासत मॅरेथॉन मधलं सेशन होतं ते होतं मंदिरांच्या देशा, जे मी स्वतः बोललो होतो. आजचं आपलं दुसरं सेशन आहे ते आहे आमचं छत्तीसगड. हे भारतातला जो अपरिचित भूभाग आहे तर त्याची सांस्कृतिक कला, तिथली मंदिरं, तिथली वारसास्थळे यांची ओळख करून देणारा कार्यक्रम त्या सादर करतायत डॉक्टर निलिमाताई थत्ते. आणि पुढच्या रविवारी जो आपला कार्यक्रम होणार आहे तो होणार आहे भारताचा सांस्कृतिक सेतू कंबोडिया असा विषय घेऊन. तर भारताच्या बाहेर 5-6 हजार किलोमीटर लांब कुठेतरी एक आपलं हिंदू साम्राज्य तयार झालं तर त्या संदर्भातला तो कार्यक्रम आहे. तर आजच्या ज्या वक्त्या आहेत त्यांची ओळख इथे मी करून देतोय. डॉक्टर निलिमाताई थत्ते आणि तसं बघायला गेलं तर माझी मैत्रीण आहे, आम्ही क्लासमेट्स आहोत. आम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडॉलॉजी एकत्र केलं. पण साधारण 1984 ते 2012 एवढी प्रचंड डॉक्टर म्हणून, बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस केल्यानंतर 2012 नंतर त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ त्यांना आवडीच्या गोष्टी आणि ज्या गोष्टींसाठी अभ्यास करायचा याच्यासाठी दिला. आम्ही एकत्र इंडॉलॉजी केलं. इंडॉलॉजी करत असताना त्या मास्टर्स मध्ये आमच्या पूर्ण याच्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. सो त्यानंतर त्यांनी खूप म्हणजे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक शोधनिबंध त्यांनी त्या ठिकाणी प्रेझेंट केलेले आहेत. त्याचबरोबर आता एक खूप महत्वाचा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आहे की यादव नावाचं जे राजघराणं होतं तर त्यांनी जे काही शिलालेख लिहिले तर त्या शिलालेखांचं एकत्रीकरण करून त्यांचा अर्थ, त्यांचं भाषांतर हे सर्वांसाठी उपलब्ध करून देणे. तर त्यासाठीच्या प्रोजेक्ट लीड म्हणून निलिमाताई स्वतः इंटरेस्ट घेऊन काम करतात. त्यांचं दुसरं मास्टर्स जे आहे ते संस्कृतमध्ये पण आहे. जेवढा इतिहासाचा अभ्यास आहे तेवढाच संस्कृतचा पण त्यांचा अभ्यास आहे. आणि बाकी मग वाचन आहे, बॅडमिंटन आहे, स्वतः ड्राईव्ह करत सगळीकडे फिरून येणं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता या 2 तासामध्ये पुढच्या ऐकायला मिळतीलच. तर आपण छान सगळ्यांनी निलिमाताईंचं छत्तीसगडचा जो प्रवास आहे तो आपण या 2 तासामध्ये अनुभवूया. आणि ओव्हर टू निलिमाताई. निलिमाताई, धन्यवाद आणि तुमचं स्वागत. इंद्रनीलची सगळ्यात छान ओळख तो माझा वर्गमित्र, हीच मला जास्त आवडते. तर आजचं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी विरासतची जी परंपरा आहे की आपण आधी एक काहीतरी स्तवनाने सुरुवात करतो. आमचा नेहमीचा कलाकार आलेला नाहीये पण तरी देखील एक छोटी सरस्वती वंदना म्हणून मग मी व्याख्यानाला सुरुवात करते. मूर्ती आपल्या समोर आहे. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. तर आजचा विषय पहिल्यांदा शीर्षक बघूनच तुम्हाला वाटेल काहीतरी कुठेतरी मात्रा वेलांटी काहीतरी चुकलंय का, तर तसं नाहीये. छत्तीसगडची जी मेन गोंडी भाषा आहे त्याच्यात आमचो असं म्हटलं जातं. जसं आपण कोकणात सुद्धा हा शब्द वापरतो कोकणी भाषेत.
तर तो मला खूप आवडला. त्यामुळे आमचं छत्तीसगड म्हणजे जरी मी महाराष्ट्राची असले तरी देखील छत्तीसगड बघून आल्यावर जे एक आपुलकी छत्तीसगड विषयी वाटायला लागली. म्हणजे मागे एका व्याख्यानात मला एकाने विचारलं होतं, हे काय तुमचा पॉझिटिव्हनेस दिसतो याच्यात. म्हटलं नाही, पॉझिटिव्हनेस नाहीये, की आपुलकी वाटते मला की आमचा छत्तीसगड आहे आणि तो बघायला तुम्ही यावं. तर अशा ह्यानी याचं नाव आमचं छत्तीसगड असं दिलेलं आहे. तर छत्तीसगड म्हटल्यानंतर तो नेमका कुठे आहे असा सुद्धा एक बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो. म्हणजे आय होप इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना साधारण कल्पना आहे तो कुठे आहे. कुठे आहे? महाराष्ट्राच्या बाजूला, मध्य प्रदेशच्या बाजूला. आधी तो मध्य प्रदेशचाच भाग होता. करेक्ट. तर मी 2 वर्षापूर्वी हा छत्तीसगड ची सहल केली होती. बरोबर 21 सप्टेंबर 2021 मी तिथे होते. आणि तेव्हा छत्तीसगड राज्य निर्माण होऊन म्हणजे स्वतंत्र राज्य निर्माण होऊन 20 वर्ष झाली होती. लागोपाठ 2 वर्ष त्या राज्याला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला होता. आणि अशा पार्श्वभूमीवर मग हे अपरिचित राज्य आपण बघूया असा एक विचार माझ्या मनात होता. तर म्हणून ही सहल केली होती. आणि आज या स्लाइड्सच्या माध्यमातून तुम्हाला तो थोडासा त्या प्रदेशाचा प्रवास घडवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आता इथे तुम्ही नकाशात बघाल की छत्तीसगड कुठे ओके, हा छत्तीसगड आहे लाल रंगात दाखवला. आणि आता या म्हणाल्या तसं हा आधी पूर्ण हा जो मध्य प्रदेश आहे त्याचा भाग होता. म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर साधारण 1956च्या सुमाराला याचा अंतर्भाव मध्य प्रदेशातच केला गेलेला होता. पण तिथले जे आदिवासी किंवा तिथले इतर जमातींचे जे लोक होते छत्तीसगड भागात राहणारे त्यांना या मध्य प्रदेशच्या मुख्य प्रवाहाशी जमवून घ्यायला खूप अडचण येत होती. आणि मग कुठेतरी छत्तीसगड निर्माण मंचाची स्थापना झाली. आणि त्यांचे अथक प्रयत्न आणि शिवाय राजकीय पक्षांचा पाठिंबा अशा सगळ्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर 2000 त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राची पूर्व बाजू जी आहे ती छत्तीसगड म्हणजे तो आपला सख्खा शेजारी आहे. पण आपल्याला त्याच्याविषयी खरोखर काही माहीत नसतं. म्हणजे आपल्याला कर्नाटक माहीत असतं, तंजावर माहीत असतं, गुजरात माहीत असतं, पण छत्तीसगड माहीत नसतं. म्हणजे मीही त्याला अपवाद नव्हते. तर थोडी त्याची माहिती आपण घेऊया की जरी शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे तरी नावात बरंच काही असतं. कारण एखाद्या प्रदेशाच्या किंवा गावाच्या नावावरून आपल्याला माहिती कळू शकते की नेमकं तिथे कोण राहणारे लोक काय, त्यांची भाषा काय. तर छत्तीसगड नाव का असे एक वेगवेगळे पर्याय आहेत त्याला. तर तिथे छोटे मोठे असे गड आहेत 36. आजही तिथे लक्ष्मणगड, रामगड, अनंतगड, मनेंद्रगड वगैरे अशा गड आपल्याला बघायला मिळतात. तर त्यावरनं त्याला या प्रदेशाला छत्तीसगड नाव असावं असा एक समज आहे. दुसरं इथे छोटे सरंजामदार किंवा जमीनदार 36 होते. मग त्यांच्या छोट्या गढ्या किंवा त्यांची जी छोटी छोटी काय म्हणूया सत्ता केंद्र होती त्याच्यामुळे याला छत्तीसगड नाव होतं का. तिसरं एक पण फारसं ऍक्सेप्ट न केलेलं मत आहे की चेदीगड नाव होतं शिशुपालाचं आणि मग त्याचा अपभ्रंश होत छत्तीसगड. पण हे फारसं कुणाला मान्य नाही. अगदी पूर्वीच्या काळातलं जर आपण पाहिलं जेव्हा भारतात 16 महाजनपद उत्तरेच्या भागात होती तर तेव्हा हा छत्तीसगडचा जो उत्तर भाग होता तो महाकोसल किंवा दक्षिण कोसल म्हणत. म्हणजे कौसल्या ही या कोसल देशाची राजकन्या आणि आजही त्याचा खुणा आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्या मी पुढे दाखवीन तुम्हाला. आणि याचा दक्षिण भाग आहे तो दंडकारण्य किंवा महाकांतार म्हणून ओळखला जातो. इथे वेगवेगळ्या राजवटींची राज्य होती. त्याचे खूप तपशील सांगून मी तुम्हाला वृक्ष करणार नाहीये. पण इक्ष्वाकू घराण्यापासून इथे सत्ता होती. मग मौर्य आपल्याला एक माहित असतात की इसवी सन पूर्व 3ऱ्या-4थ्या शतकात. तर त्यांच्या अशोकाच्या काळचे काही शिलालेख सापडतात. म्हणजे त्यावरून आपल्याला कळतं की मौर्यांची पण इथे सत्ता होती. त्यानंतर सातवाहनांची हत्तीच्या छापाची अशी चौकोनी नाणी नदी पात्रात सापडलेली आहेत. त्याच्यावरनं सातवाहनांची पण सत्ता होती हे कळतं की जे महाराष्ट्रात पण आपल्या होते राजे. आणि त्यांच्या काळच्या अधिकाऱ्यांची नावं कोरलेला एक लाकडी स्तंभ तिथे मिळाला की जो तिकडच्या म्युझियममध्ये ठेवलाय. मग गुप्त काळ म्हणजे इसवी सनाचं 4थं शतक वगैरे. तर समुद्रगुप्ताचा अलाहाबादला जो एक स्तंभ आहे त्याच्यात महाकांतार प्रदेशाचा उल्लेख आहे. आणि इतरही असे काही उल्लेख आहेत की ज्यामुळे आपल्याला कळतं गुप्त राजवट पण इथे होती.
वाकाटक जे आपल्या महाराष्ट्रात पण होते राज्य करत, त्यांच्या दोन्ही वत्सगुल्म आणि नंदीवर्धन या दोन्ही ब्रँचेसचं राज्य छत्तीसगडमध्ये होतं. आणि जेव्हा वाकाटक इथे राज्य करत होते तेव्हा खाली बस्तर भागात कॉन्टेम्पररी त्यांचे नळ राजे होते. शरभपुर्य हे पण एक घराणं तिथे होतं की जे पूर्वी गुप्तांचे सामंत होते आणि मग पुढे गुप्त राजवट जशी कमी झाली तसं मग ह्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं. असं करत करत पुढच्या काळात मग कलचुरींचं पण राज्य आहे. कलचुरींची राजधानी होती बिलासपूरच्या जवळ रतनगड म्हणून आहे, तिथे आपल्याला त्यांचे किल्ल्याचे अवशेषही बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर फणी आणि छिंदक नागवंशाचे राजे हे खूप तिथे राज्य करत होते, जवळजवळ 500 वर्षाहूनही अधिक. सगळ्यात गमतीची गोष्ट की आपल्या नागपूरचं जे भोसले घराणं आहे आणि आजही त्यांचे वंशज नागपूरला आहेत, ते त्यातले जे सगळ्यात प्रभावी तिसरे रघुजी भोसले होते, त्यांचं राज्य या छत्तीसगडवर होतं. आणि थोडंकनी 104 वर्ष भोसले घराण्याच्या ताब्यात हा प्रदेश होता, जो अल्टिमेटली नंतर ब्रिटिशांकडे गेला. तर इतकं सगळा असा म्हणजे आपल्या जवळचा म्हणूया असा इतिहास खरं तर ह्याला आहे, पण आपल्याला तो माहीत नव्हता. तर ह्याचे जे मगाशी तुम्हाला जिल्हे दाखवले मी इथे, सॉरी दाखवले नाही, पण इथे बिलासपूर, मग इथे कवर्धा नावाचा कबीरधाम किंवा हा एक जिल्हा, एक प्रमुख 4-5 जिल्ह्यांचा प्रवास आपण करणार आहोत. इथे रायपूर आहे, हे मुख्य राज्याचं मुख्य ठिकाण आहे. तर रायपूर, कवर्धा, बिलासपूर आणि इथे खाली आल्यानंतर कांकेर, कोंडागाव आणि जगदलपूर, म्हणजे हा जो प्रॉपर बस्तर एरिया येतो. तर जगदलपूरचं जेव्हा अक्षांश बघितले तर ते कॉन्टेम्पररी पुण्याला येतात, म्हणजे साधारण 1 अक्षांशावर आहेत, तर ते आपल्याला माहिती नाही. चालू. तर असा आपला प्रवास होणार आहे. तर पहिल्यांदा रायपूरला आपण विमानाने जाऊ शकतो आणि मग तिथून बस किंवा गाडीने हा प्रवास सुरू होतो. तर कवर्धामध्ये एक भोरमदेव नावाचं अतिशय सुंदर शंकराचं मंदिर आहे. आता भोरमदेव हे नाव का, तर गोंडी भाषेत शंकराला भोरमदेव म्हणतात, त्यामुळे त्या शंकराच्या मंदिराचं नाव त्यांनी भोरमदेव मंदिर असं ठेवलेलं आहे. आणि हे नागवंशीय राजे त्यांनीच ते साधारण 6व्या-7व्या शतकात बांधलेलं मंदिर तिथे आहे. अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे, म्हणजे हा रिसॉर्टकडे जाणारा रस्ता आहे, तुम्ही मुद्दाम दाखवलाय की झाडी आणि तिथली लाल माती कशी सुंदर दिसते. तिथे जवळ एक सकरी नावाची नदी आहे की जी पुढे नंतर शिवनाथ नदीला जाऊन मिळते. तिचं पात्र खूप उथळ आहे, म्हणजे त्या पात्रात आपण अक्षरशः चालत जाऊन असं मजेत फिरू शकतो. ऍक्च्युअली आमची जेवणाची व्यवस्था पण त्या पात्रातच केलेली होती, म्हणजे पाय बुडवून आम्ही जेवत होतो आणि मासे किंवा पाचोळा असा पायाला आम्हाला लागत होता. एक खूप छान अनुभव तिथे आम्हाला मिळाला होता. या भोरमदेव मंदिराच्या जवळ कसं प्रचंड मोठं तळ आहे. हे या भागातलं खूप वैशिष्ट्य आहे की इथे प्रत्येक गावात अशी मोठी मोठी तळी आहेत. खरं तर दोन्ही मान्सूनचा पाऊस इथे पडतो, पण तो बेभरवशी असल्यामुळे प्रत्येक गावात असे मोठे तलाव खोदलेले आहेत आणि ऐन सप्टेंबरमध्ये असल्यामुळे अर्थातच ते भरलेले होते छान. तिथे जाताना असं एक प्रवेशद्वाराची कमान आहे, ही अर्थात नंतरच्या काळात उभारलेली आहे. पण हे असं अतिशय सुंदर मंदिर तिथे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याचं उंच असं खाल्लं इथून पाहिलं तर एवढं अधिष्ठान असं छान उंच आहे. आणि तिन्ही बाजूला प्रवेशद्वार आहेत. हे आहे पूर्वाभिमुख आणि मग उत्तर, दक्षिण आणि पूर्व अशा तिन्ही बाजूनी प्रवेश करून आपण इथे गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. गाभाऱ्यात फोटो काढायला परवानगी नसते, पण तिथे आतमध्ये अतिशय सुंदर शिवलिंग आहे आणि राजा राणीचं शिल्प आहे ज्यांनी हे मंदिर निर्माण केलं त्यांचं. आणि हा जो पूर्ण मंदिराचा बाह्य भाग आहे त्याच्यावर अतिशय सुंदर शिल्प कोरलेली आहेत. 2 प्रकारचे दगड तुम्हाला दिसत असतील, एक काळ्या रंगाचा दगड आहे आणि पिवळ्या रंगाचा आहे. तर देवतांची जी शिल्प आहेत ती सगळी काळ्या रंगात होती तिथे, आणि इतर शिल्प म्हणजे नर्तक, वादक किंवा काही कामशिल्प पण या देवळावर कोरलेली आहेत. आणि त्या कामशिल्पांमुळे याला छत्तीसगडचा खजुराहो असं म्हटलं जातं.
वास्तविक हे खजुराहोच्या आधीच्या काळातलं मंदिर आहे, पण ते प्रसिद्ध नसल्यामुळे त्याला असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची काळ्या रंगातली देवतांच्या मूर्ती आहेत. आता हे शिवाचं शिल्प आहे. काही ठिकाणी ते भग्न अर्थातच झालेलं आहे आता काळाच्या ओघात, पण तरी त्याचं सौंदर्य कुठेही कमी झालेलं आपल्याला दिसत नाही. चामुंडा आहे, अतिशय सुंदर अशी चामुंडा आहे. इकडे महिषासूर मर्दिनी आहे. हा नृत्य गणेश आहे. ही एक सुंदर हरिहराची मूर्ती आहे. म्हणजे मूर्तीचा हा इकडचा भाग बघितला तर हा विष्णूचा आहे, चक्र आणि गदा, आणि इकडच्या भागात अक्षमाला आणि वरती त्रिशूळ हा शंकराचा भाग आहे. बसलेली अशी हरिहराची मूर्ती वेगळी आपल्याला इथे दिसते. बऱ्याचदा उभी आपण बघतो. इकडे भैरव पण आहे. ही एक सूर्याची मूर्ती, ती पण बसलेली अशी छान आहे. खाली 7 घोडे आहेत, मध्ये एकच चाक रथाचं दाखवलेलं आहे. इकडचा हात भग्न आहे, पण इकडे वरती कमळ, म्हणजे कमळाचा असा देठ आणि वरती कमळ. तर अशा अनेक देवतांच्या मूर्ती तिथे आहेत. हा छान एक वामनावतार खूप सुंदर दाखवलेला आहे. आणि ही म्हणलं तशी काही कामशिल्प आणि ही नर्तक किंवा वादक ही सगळी अशी पिवळ्या रंगात दाखवलेली आहे, पिवळ्या दगडात केलेली आहे. तिथे नंदीचं पण एक खूप सुंदर शिल्प त्या आवारामध्ये आहे आणि असं प्रसादाचं लाडवाचं ताट घेतलेला एक गण त्याच्या समोर आहे. हे सगळं बघायला खूप छान आहे. आवारात काही सतीशिळा वगैरे पण खूप विखुरलेल्या आहेत. तिथेच आवारात एक त्यांनी सापडलेल्या गोष्टींचं छोटं संग्रहालय केलंय की जिथे ते आपण सापडलेल्या इतर मूर्ती पण बघू शकतो. याच साधारण काळातला एक मडवा महल म्हणून तिथूनच जवळ आहे. मडवा म्हणजे मांडव, आणि हा खरोखरच लग्नाचा मांडव असावा असं आहे. कारण नागवंशातला जो राजा शेवटचा होता रामचंद्रदेव म्हणून, आणि त्याची पत्नी हैहय राजकन्या होती, आणि त्या दोघांचा विवाह इथे झाला. आणि तसा शिलालेख आहे, म्हणजे की कोणत्या काळात हा विवाह झाला आणि केव्हा हे मंदिर बांधलं गेलं. तर हे असं 16 खांबांवर, मजबूत अशा 16 खांबांवर हे मंदिर आहे. हे पण शंकराचंच मंदिर आहे. एकूणच छत्तीसगडमध्ये जरी काही मोजकी विष्णूची मंदिरं सापडत असली तरी मेनली शैव पंथाचा प्रभाव या भागावर आहे. त्यामुळे शिवमंदिरं खूप इथे आहेत. त्याचे 16 खांबाचे मंडप आपल्याला दिसतो. आणि ह्या पूर्ण मंदिरावर फक्त कामशिल्प आहेत. म्हणजे नवविवाहित दाम्पत्याला वैवाहिक जीवनात प्रवेश करताना लागणारं जे शास्त्रीय ज्ञान आहे, जे वात्स्यायनाच्या कामसूत्रात दिलेले, तशी शास्त्रोक्त पद्धतीची पूर्ण कामशिल्प ह्या मंदिरावर आहे. मग अशी म्हटलं तसं ह्याच्याही आवारात काही शिळा आहेत. आणि ही तुम्ही पाहिली तर ही एखादा वीर लढाईत मरण पावल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ उभारलेली स्मृतिशिळा आहे. हे मधलं पाहिलं तर ही सतीशिळा आहे. हा वीर मध्ये आहे, त्याच्या 2 पत्नी 2 बाजूला आहे. इथे दोघींचे 2 हात दाखवले, त्याचा वरचा भाग खंडित आहे आणि इकडे सूर्य आणि चंद्र दाखवले. ही शेवटची पाहिली तर ही मिक्स्ड आहे, म्हणजे याच्यात वीर पण आहे, त्याचा घोडा पण आहे, आणि सती जाणाऱ्या ह्या 2 पत्नी, त्यांचे 2 हात, त्याच्यात बांगड्या. हे नेहमी सतीशिळेवर आपल्याला बघायला मिळतं. असा उजवा हात असतो, त्यात हातात बांगड्या असतात आणि अर्थात चंद्र सूर्य. तर हेही तिथे बघायला मिळतं. त्याच समूहातला एक चेरकी महल म्हणून आहे. ह्याला मंडप वगैरे काही नाही, अतिशय छोटं मंदिर आहे. चेरकी म्हणजे स्थानिक भाषेत त्याला शेळी म्हणतात. तर शेळ्या चारायला जे लोक या भागात यायचे, असंही म्हणतात की ते तिथे शेळ्या बांधायचे आणि मग तिथे मंदिर उभारलं म्हणून त्याला चेरकी महल म्हणतात. पण वास्तविक तिथे येणाऱ्या ह्या धनगरांना पूजेसाठी काहीतरी हवं म्हणून हे बहुधा मंदिर असणार. हे पण परत शंकराचं मंदिर आहे. याला बाहेरून फारसं काही कोरीव काम नाही, पण ह्याची द्वारशाखा ही जर पाहिली तुम्ही तर अतिशय सुंदर द्वारशाखा आहे. आणि नेहमी आपल्या द्वारशाखेत गंगा यमुना असतात. म्हणजे गंगा ही मकरावर आणि यमुना कासवावर दाखवलेली असते. पण इथे काही मंदिरांमध्ये फक्त ह्याला नदी देवता म्हणतात आणि असं छोटा कलश हातात घेतलेल्या सुंदरी असतात. त्यांना असं खास गंगा किंवा यमुना असं आयडेंटिफाय केलं जात नाही. तर ही खूप सुंदर द्वारशाखा. इथे वरती गणपती, सरस्वती, लक्ष्मी यांची पण शिल्प आहे. आणि आतमध्ये एक शिवलिंग आणि फक्त एक कोनाड्यामध्ये एक चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे. तर हे तिन्ही साधारण त्या एकाच कॉम्प्लेक्समध्ये आहेत. पुढे तिथून आपण जवळ जातो ते एक ताल म्हणून गाव आहे. संग्राम ग्राम त्याला म्हणतात, कारण शिवनाथ आणि मणियार अशा 2 नद्यांचा
संगम तिथे झालेला आहे. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की अशा जेव्हा जेव्हा नद्यांचे संगम होतात ती पुढे तीर्थक्षेत्र म्हणून डेव्हलप होतात किंवा ते खूप पवित्र समजलं जातात म्हणून तिथे मंदिरं उभारली जातात आणि मग एक परंपरा सुरू होते. तर तसंच हे एक देवरानी जेठानी मंदिर म्हणून 2 राण्यांनी बांधलेलं किंवा त्या जावा होत्या, परत अशाही काही गोष्टी आहेत त्यांची ही मंदिरं, पण ती आता पूर्णपणे भग्नावस्थेत आहेत. फक्त एकच त्यांनी केलंय की तिथे जे काय सापडले अवशेष त्याच्यावर त्यांनी छान मोठी पत्र्याची शेड घालून ठेवलेली आणि परत तिथे जे सापडलेले अवशेष आहेत ते तिथल्याच एका संग्रहालयात त्यांनी ठेवलेले आहेत की जे आपल्याला बघता येतात. हा असा एक मोठाच्या मोठा हत्ती, म्हणजे अजून एक हत्ती जोडीला होता पण तो आता दिसत नाही, हा दिसतो. ही आता ह्याची द्वारशाखा पाहिलीत तर द्वारशाखा म्हणजे एक साधारण कन्सेप्ट गेल्या वेळी जे कोणी आले असतील तर त्यांना माहित असेल, पण असे पदर असतात वेगळे वेगळे दरवाजाचे, गर्भगृहाच्या किंवा देवळाच्या, आणि त्याच्यात मग रत्नशाखा म्हणजे चौकट डायमंड आपला असतो ना त्या आकारात, किंवा पत्रशाखा, पुष्पशाखा असं असतात, नरशाखा त्यात वादक नर्तक असतील किंवा युगुलं दाखवली असतील, व्याल शाखा अशा असतात. पण इथे तसं काही नाहीये. इथे सगळ्या पत्र, पुष्प, वेली अशाच आहेत, 5ही शाखा जर तुम्ही पाहिल्यात तर. अजून एक हे तिथे वेगळं बघायला मिळालं म्हणजे असं चक्र जनरली आपल्याला कमळ किंवा माशांचं चक्र बघायला मिळतं असं वरच्या भागात, छताच्या किंवा तुळईच्या भागात. तर इथेही मला माणसं दिसली, सगळी अशी पाय मुडकून बसलेली माणसं आहेत आणि प्रत्येकाने आपला उजवा हात समोरच्या डोक्यावर ठेवलाय. ह्याचं कोड अजून मला उलगडलेलं नाहीये, मी तिथे विचारायचा प्रयत्न केला पण असं का ते त्यांना सांगता नाही आलं. पण हे खूप वेगळं असं चक्र त्या मंदिराच्या तुळईवर मला बघायला मिळालं. नॉर्मली आपण अशी कमळाचं हे बघतो ते तिथल्या अवशेषांमध्ये आहे. मी म्हटलं तसं त्या संग्रहालयात सापडलेले अवशेष ठेवलेले आहेत आणि हे तेवढं मोठं शीर्ष आणि तशीच मोठी पावलं आणि मोठाच्या मोठा पंजा, म्हणजे मुळात तो केवढा महाकाय पुतळा असेल याची आपण कल्पना करू शकतो. तिथे जे महत्वाचं शिल्प बघायचं होतं ते म्हणजे रुद्रशिव. आता शैव पंथाचा प्रभाव असं मी म्हटलं, त्यातही तांत्रिक पूजेचा प्रभाव त्या भागात बराच आहे. आणि हा जो शिव बनलेला आहे तो प्रत्येक त्याचे अवयव प्राण्यांनी बनलेले. म्हणजे इथून जर आपण सुरुवात केलं तर वरती डोक्यावर पूर्ण त्याचा जटामुकुट जो आहे तो नागांचा आहे, सर्पांचा आहे. इथे मोर आहेत कानाच्या जागी, इथे हनवटीच्या जागी खेकडा आहे, मिशांच्या जागी मासे आहे आणि इथे नाकाच्या जागी एक मोठा पाल किंवा सरडा असा प्राणी आहे. आणि हे मोठ्या अंड किंवा असे गोल असावेत तसे ते डोळ्याच्या इथे आहे. पूर्ण अंगावर त्याच्या ह्या आकृती आहेत, म्हणजे 1, 2, 3 आणि साईडला इकडे पण आहेत. आता हा फोटो दिसत नाहीये. अशी 5 पुरुष मुख आहेत, ही 2 स्त्री मुख आहेत आणि इथे व्याघ्र मुख आहे अशी आहे. इथे परत पायाच्या जागी सर्पफणा आहे. इथे हात पाहिलात तर तेही प्रत्येक बोट म्हणजे साप आहे आणि लिंगाच्या जागी इथे कासव आहे. असे अनेक प्राण्यांनी बनलेला, म्हणजे त्याचं पशुपती हे नाव सार्थ करणारा किंवा वेदातला जो रुद्राचा कन्सेप्ट होता जिथून पुढे नंतरच्या काळात शिवाची कल्पना आली, तर तो रुद्र हा सगळ्या प्राण्यांचा स्वामी होता. तर म्हणून हा रुद्र शिव असा मानला जातो. आणि आपले आदरणीय पुण्यभूषण देगलूरकर सरांनी याला सर्वभूत वहितृ असं, म्हणजे सर्व प्राण्यांना वागवणारा, वाहून नेणारा असा हा शिव आहे. आणि ही एकमेव मूर्ती आहे भारतात, त्यामुळे ही एक खूप तिथली युनिक अशी गोष्ट म्हणायला लागेल. आता आपण संगमाविषयी बोललो, त्यातली जी शिवनाथ नदी आहे तिच्यात एक छोटंसं बेट आहे मडकू नावाचं, आणि असं म्हणतात की त्या द्वीपावरती ऋषींनी मांडुक्य उपनिषद लिहिलं आणि तिथे आपण होडीतून जाऊ शकतो. अशी साधी वल्ह्याची होडी आहे आणि खरं तर त्यात लाईफ जॅकेट्स वगैरे असं काही नव्हतं आणि दुथडी भरून वाहणारी नदी होती. पण आम्ही गेलो आणि छान, म्हणजे व्यवस्थित तो नावाडी घेऊन गेला आम्हाला. तर इथे हा ऋषींचा पुतळा पण आहे ज्यांनी उपनिषद लिहिलं, तो अर्थात नंतरच्या काळातला आहे. तिथे नृत्य गणेशाची मूर्ती जी जुनी आहे ती दुर्दैवानी जेव्हा तिथल्या मंदिरांचं नूतनीकरण झालं, उरलेला ऑइल पेंट काय करायचा म्हणून त्या रंगाऱ्याने चक्क त्या मूर्तीला फासून टाकलेला आहे. आणि त्यावेळी नेमकं कोणी तिथे सुपरवाइज करायला नव्हतं, त्यामुळे आज ही मूर्ती ऑइल पेंट फासलेल्या अवस्थेत आहे.
पण तिथे 19 मंदिरं आपल्याला सापडली. त्या भागात काम करणारे जे पुरातत्वज्ञ ज्येष्ठ डॉक्टर अरुण कुमार शर्मा त्यांच्या नेतृत्वाखाली साधारण 2011 मध्ये तिथे उत्खनन झालं होतं आणि 19 छोटी छोटी मंदिरं सापडली. ती त्यांनी आता एका ओळीत अशी पुन्हा रचून ठेवलेली आहेत. त्यातलं एकच पश्चिमाभिमुख मंदिर आहे, म्हणजे त्याचं तोंड पश्चिमेकडे, बाकी उरलेली सगळी पूर्वेकडे तोंड करणारी अशी मंदिर आहे. आणि यालाही त्यांनी सुंदर शेड घातलेली की जेणेकरून आता पुढच्या काळात त्याचं आणखी नुकसान होऊ नये. तिथे बरीच बाकी छोटी छोटी भग्नशिल्प आहेत, राजा राणीचे आहेत किंवा गरुडारूढ विष्णू लक्ष्मी आहेत, शंकर पार्वती आहेत. तिथे सापडलेलं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे स्मार्तलिंग प्रकार की जो इतरत्र बघितलेला नाहीये. शंकराचार्यांनी जी पंचायतनाची कल्पना मांडली होती की समजा विष्णूचं मंदिर असेल तर मध्ये विष्णूचं आणि बाजूनी देवी, गणेश, सूर्य आणि शिव पाहिजेत. शिव मध्ये असेल तर उरलेले 4 बाजूनी, अशा प्रकारे. तर कुठेतरी त्या पंचायतनाचं प्रतिनिधित्व करणारी अशी ही स्मार्तलिंग आहे. 4 उंचवटे बाजूला आणि मध्ये एक फुलासारखा भाग आपल्याला दिसेल. तर हे तिथल्या काही मंदिरात बघायला मिळतं. बाकी मंदिरात शिवलिंगच आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण जातो. तिथे जवळ मल्हार नावाचं गाव आहे. आता हे ताल आणि मल्हार दोन्ही संगीताशी संबंधित नाव आहेत, पण काही तसा संबंध नाहीये. तर हे मल्हार गाव, त्याचं पूर्वीचं नाव मल्लाल पत्तन किंवा असंही म्हणतात की जेव्हा लवकुशांना राज्य विभागून दिलं रामाने, तेव्हा कुशाची जी राजधानी होती ती ह्या भागात होती असं समजतं. तर इथे एक भीमकीचक मंदिर म्हणून खूप छान मंदिर आहे. त्याचं शिखर किंवा कळस असं काही नाहीये. आता ह्याला भीमकीचक मंदिर का म्हणतात तर त्याचा महाभारतातल्या खरं तर कीचकवधाशी काहीच संबंध नाहीये. आवारात हे असे 2 प्रचंड पुतळे सापडले. तर त्या नावानं, म्हणजे भीम म्हणजे महाकाय किंवा मोठं असं, तर कदाचित म्हणून म्हणत असतील. किंवा पुढे आता मी दाखवते ते भारवाहकांचे पुतळे, त्याच्यावरनं सुद्धा म्हणत असतील. तर ह्याला ही खूप सुंदर द्वारशाखा आहे आणि इथे तुम्हाला गंगा यमुना अतिशय सुरेख बघायला मिळतात. म्हणजे तुम्ही जर ही बघितले इथे कासव दिसेल तुम्हाला आणि ही यमुना आहे. अगदी लाईफ साईज मोठी यमुना आपल्याला बघायला मिळते. तिथे अलंकार, तिची केशरचना, पलीकडे गंगा आहे की जी मकरावर आरूढ आहे आणि तिची वस्त्र, तिची केशरचना, त्यांचे दाखवलेले मागचे वृक्ष, वेली, हे सगळं खूप बघण्यासारखं आहे. आणि हे असे मोठे भारवाहक यक्ष ज्याला म्हणतात किंवा ज्याला कीचक असं सुद्धा म्हणतात. बऱ्याचदा तुळईच्या खाली भार पेळणारे, मंदिराचा भार पेळणारे असे ते दाखवलेले असतात. तर हे मोठ्या आकारातले आहेत म्हणूनही कदाचित याला भीमकीचक मंदिर असं म्हणत असावे. हा एकच हा वेगळ्या पोजमधला दिसला इथे. तुम्ही जर पाहिलं बारकाईने तर हा पट्टा गुंडाळलाय. ते भार वाहून वाहून बहुतेक त्याचे पाय दुखायला लागले. 2 हात वरती ठेवून दिलेत त्यांनी भार व्हायला आणि हातात हा वाडगा आहे. म्हणजे मला त्याला बघून असं वाटलं की कुठल्याही क्षणी तो आता त्यातला लेप काढून गुडघ्याला लावणार आहे की आता मी दमलोय. खूप सुंदर असा हा आहे. इकडे शिवपरिवार दाखवलेला आहे. शिवाच्या आयुष्यातले काही शिल्प तिथे आहेत. म्हणजे शिवपार्वती विवाह आहे किंवा त्रिपुरांतक मूर्ती आहे शिवाची, ती आपल्याला बघायला मिळते. आणि आतमध्ये अर्थातच शिवलिंग आहे मोकळ्या भागात. बाजूनी असे काही छोटी छोटी कोरीव काम आहेत. म्हणजे ही अशी कमानी, ज्याला चैत्य गवाक्ष म्हणतो तसं. इथे हा गरुडारूढ विष्णू तुम्हाला दिसेल. आणि हे एक बऱ्याचदा कॉर्नरला जे आपल्याला बघायला मिळतं तसं की हे कॉमन आहे ही बॉडी. आणि इकडे आणि इकडे कसं दाखवलं, म्हणजे समोरून पाहिलं तर असं वाटेल, साईडनी पाहिलं तर असं वाटेल. इथे खाली हत्ती हा एकच सोंड आणि त्याचं मुख आहे, पण देह 2 आहेत. 2 in 1 अशी हे जे असतात त्याला कॉर्नरच्या पीसेसना बऱ्याचदा असं केलं जातं. तिथे जवळ एक पाताळेश्वर नावाचं परत हेही शिवमंदिरच आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याचदा मंदिरं ही राजांनी बांधलेली किंवा राण्यांनी बांधलेली, राजपरिवारांनी बांधलेली असतात की जेणेकरून त्यांचं स्वर्गातलं वास्तव्य जास्तीत जास्त दिवस राहावं, त्यांना पुण्य मिळावं असं. हे मंदिर असं आहे की हे सोमराज नावाच्या एका ब्राह्मणाने बांधलेलं आहे स्वतःच्या खर्चानी. 12व्या शतकातलं मंदिर आहे. त्याचीही बरीच पडझड झालेली आहे, पण त्याची परत ही मी म्हटलं तसं द्वारशाखा, प्रवेशद्वार खूप सुंदर आहे. आता इथे परत या नदी देवता म्हणून येतात. इथे पुन्हा त्यांना गंगा यमुना असं आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. आतमध्ये शिवलिंग आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की ते गोमुखी आहे.
हे इथे जर पाहिलं तर हे गाईचं तोंड आणि हा त्याचा मागचा भाग आणि इथे साधारण डोळ्याचा एरिया असेल, असं ते गोमुखी शिवलिंग मानलं जातं. तिथून पुढे जर आपण गेलं तर सिरपूर किंवा श्रीपूर, तिथला जो एक प्रमुख राजा महाशिवगुप्त बालार्जुन याच्या काळात ही राजधानी होती. मूळ नाव श्रीपूर असंच आणि ते नावाप्रमाणेच समृद्ध होती. श्री म्हणजे लक्ष्मी आपण म्हणतो. तर तिथे ब्रिटिशांच्या काळातही काही उत्खनन झालं होतं, पण असा ठोस काही निर्णय झालेला नव्हता. नंतर मात्र परत आपले डॉक्टर अरुण कुमार शर्मा आणि जगतपती जोशी यांनी 5 वर्ष तिथे उत्खनन केलं, 1999 ते 2004. आणि एक मोठीच्या मोठी इथे बाजारपेठ आणि प्रचंड मोठी वसाहत होती असं लक्षात आलं. ऍक्च्युली हा परिसर प्रचंड मोठा, 10 स्क्वेअर किलोमीटर वगैरे. उत्खनन जेमतेम 1 स्क्वेअर किलोमीटरचं झालं असेल, पण त्यातही अनेक जैन मंदिरं, बौद्ध स्तूप दिसले, काही देवता दिसल्या, त्यांच्या तीर्थंकरांच्या मूर्ती सापडल्या आणि बाजारपेठेचे मात्र खूप अवशेष इथे सापडले. तर ते आपल्याला आता बघायला मिळतात. अर्थात वरचं स्ट्रक्चर सगळं पडून गेलेलं आहे, पण हे असं आपल्याला बघायला मिळतं की अशी दुकानं तिथे होती चौथऱ्यावरची. मधून जायला एक ब्रॉड रस्ता होता. ही एक मजा तिथे बघायला मिळते, म्हणजे हे आयुर्वेदिक स्नानकुंड तिथे सापडलेलं आहे. ऍक्च्युली ह्या सगळ्यावरची अरुण कुमार शर्मांची युट्यूबवर व्हिडिओ उपलब्ध आहेत, तर तुम्ही नंतर ते जरूर बघा. त्याच्यात त्यांनी सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे. इथे जे सापडलेले अवशेष आहेत त्याचं अजून संग्रहालय उभारलं नाही, ते जस्ट एका रूम मध्ये डंप केलंय अशा पद्धतीचं. पण त्याच्यात त्यांना 10 खाटांचं रुग्णालय होतं इथे असे पुरावे मिळालेत. आणि एक पंजा मिळाला की जो त्याच्यात लोखंडी काय म्हणूया जोडणी केलेली आहे. म्हणजे इथे नुसता व्यापार चालत होता, बाजारपेठ होती असंही, तर हे एक मोठं उपचारांचं पण केंद्र होतं असे पुरावे इथे आढळून आलेले आहेत. मगाशी आपण स्वच्छता पुरस्काराबद्दल बोललो, पण त्याची परंपरा किती मागे जाते हे बघा. ही गटार आहेत आणि ती पूर्णपणे कव्हर केलेली आहेत आणि ती गावाबाहेर पूर्ण जातात. या संपूर्ण गावात जेव्हा उत्खनन केलं तेव्हा कुठेही प्राण्यांची हाडं, माणसांची हाडं किंवा असं काही सापडलं नाही. याचा अर्थ हे सगळं गावाबाहेर एका ठिकाणी पुरण्याची किंवा नष्ट करण्याची पद्धत होती, हे आपल्या लक्षात येतं. तिथे जवळच श्रीपूरलाच लक्ष्मण मंदिर म्हणून एक जुनं मंदिर आहे की जे मगाशी आपण म्हटलं महाशिवगुप्त बालार्जुन त्याच्या आईनी म्हणजे वासटा राणीनी ते बांधलेलं आहे आणि ते तिच्या नवऱ्याच्या स्मरणार्थ तिने बांधलेलं आहे. तर लक्ष्मणाचं असं मंदिर काय म्हणून हे वैशिष्ट्यपूर्ण बघायला आम्ही नक्कीच गेलो. ते पण असंच आहे की दगडी पायऱ्या आहेत या सगळ्या अशा आणि वरती विटांचं मंदिर. हे या भागातलं वैशिष्ट्य आहे की अधिष्ठान बऱ्याचदा दगडी आहे आणि नंतर विटांचं काम केलेलं आहे. अपवाद भरमदेवचा, भरमदेव पूर्ण दगडाचा आहे. तर इथे आणि या पायऱ्याच्या ज्या दगड आहेत ते एकमेकाला जोडण्यासाठी असे आडवे लोखंडी पट्टे मारलेले आहेत, त्यांनी ठोकलेले, ते आजही बघायला मिळतात. हे शिखराचा भाग आपल्याला दिसतो. तिथे याला घनद्वार म्हणतात किंवा फॉल्स डोअर. ही अशी रचना त्या शिखरावर आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आभासी दार आहे, ते कुठेही उघडत नाही, फक्त नक्षीसाठी केलेलं असं. त्याची परत द्वारशाखा खूपच सुंदर आहे आणि त्यात दशावतार कोरलेले आहेत. म्हणजे इथे ही सगळी अशी ज्याला मिथुन शिल्प आपण म्हणतो जोड्या आहेत सगळ्या. इथे वरती एक शेषशाही आहे, बऱ्यापैकी भग्न आहे पण तरी ओळखता येतो. आणि हे इकडून सगळे दशावतार पूर्ण कोरलेले आहेत. इव्हन यात हयग्रीव नाशाचं पण शिल्प आहे किंवा अजून एक मी विसरली, पण ते पण शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि आतमध्ये ही अशी मूर्ती आहे. त्याला लक्ष्मण का म्हणायचं, म्हणजे हा खरं तर शेषावर बसलेला आहे. म्हणजे जनरली विष्णूचं शेषावर बसलेलं जे रूप आहे ते अनंत म्हणून आपण ओळखतो, पण आता इथे हा फक्त 2 हाताचा दाखवलेला आहे. आणि लक्ष्मण हा शेषाचा अवतार होता. म्हणजे राम हा विष्णूचा अवतार होता, तसा लक्ष्मण हा शेषाचा अवतार समजला जातो. त्या कारणाने या मंदिराला बहुतेक लक्ष्मण मंदिर असं मानलं गेलं असावं. आवारात ही अशी प्रचंड मोठी विहीर आहे की ज्याला अजूनही पाणी आहे. अर्थात ती आता जाळ्या टाकून बंद केलेली आहे.
तिथे जवळ त्यांनी सापडलेल्या सगळ्या वस्तूंचं संग्रहालय उभारलं आणि हे मात्र अगदी बघण्यासारखं आहे, कारण खूप चांगल्या स्थितीतली शिल्प इथे आहेत. हे असं चतुर्मुख शिवलिंग तिथे बघायला मिळतं. इतरही अनेक आहेत, म्हणजे तीर्थंकरांची पण आहेत, यमुना गंगा यांची आहेत, नरसिंहाचं आहे, अशी अनेक शिल्प आपल्याला तिथे बघायला मिळतात. मगाशी मी जैन ह्याचा जसा उल्लेख केला तसा तिथे एक तिवरदेव म्हणून महाविहार आहे, म्हणजे त्याही परंपरेच्या खुणा आपल्याला बघायला मिळतात. त्याचंही बाकीचं स्वरूप जरी नष्ट झालं असलं तरी पुन्हा त्यांनी ही प्रवेशद्वार असं परत नीट रचून ठेवलेलं आहे तिथे. ही आतमधली बुद्धाची जी मूर्ती आहे ती सुद्धा भग्न अवस्थेत होती, म्हणजे शिर वेगळं आणि धड वेगळं, ती त्यांनी आता परत रिस्टोर करून आतमध्ये ठेवलेली आहे. याचं वैशिष्ट्य असं की हा महाविहार असला तरी इथे आपल्या परिचयाच्या काही कथा कोरलेल्या दिसतात, म्हणजे पंचतंत्रातल्या कथा इथे कोरलेल्या आहेत. इथे मिथुन शिल्प पण बऱ्यापैकी कोरलेली आहेत, जरी विहार असला तरी. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो हे सगळे संन्यस्त लोक असतात, पण अतिशय सुंदर मिथुन शिल्प इथे कोरलेली आहेत. एक मजेशीर शिल्प आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे वास्तविक बघितलं तर हे दोन्ही स्त्री पुरुषांच्या जोड्या आहेत असं आपल्याला वाटतं, पण इथे ही चक्क हात जोडून सॉरी म्हणते, क्षमा याचना करते, कारण तिचा हा डावा पाय त्याच्या पायावर पडलेला आहे आणि तो पडल्यामुळे ती क्षमायाचना करतीये हात जोडून की चुकून माझा पाय पडला. पण इथे जर बघितलं तर हे प्रणयात मग्न असं जे जोडपंय तिने मुद्दामच पाय दिलेला आहे. ऍक्च्युअली हा पाय त्या पायावर आहे आणि हा पाय या पायावर आहे. हे दोन्ही शिल्प एकाच दारात आपल्याला बघायला मिळतात. मी म्हणलं तसं पंचतंत्रातल्या कथा तिथे आहेत, ती मगर दिसते इथे आणि वर माकड बसलंय. मोजक्याच शिल्पांमध्ये पण त्यांनी ते दाखवायचा प्रयत्न केला. किंवा इकडे हंस आणि ते कासवाची गोष्ट आहे आणि उन्हाळा होता हे दाखवण्यासाठी इथे आंब्याचं झाड त्यांनी दाखवलेलं आहे. अशी काही कल्पकथा थोडी थोडी वापरली. इथे अगदी या छोट्या ह्याच्यात मेंढ्यांची टक्कर, म्हणजे त्यांचं काय काय तिथे लोकजीवन चालायचं ते दाखवलंय. तिथे अजून एक हत्तींचं पण शिल्प आहे की ज्याच्यावरनं डॉक्टर शर्मांनी असा निष्कर्ष काढला की तिथे हत्तींचं प्रजनन केंद्र पण त्या काळात होतं बहुतेक. तर आता तिथून आपण म्हणजे हे सगळं उत्खननाच्या भागातून जे पुढे येतो तो जरा उंचावर जायला येतो. सुरंग टीला म्हणून तिथे एक जुन्या काळातलं आहे की जिथे वरती 5 मंदिरं आहेत छोटी छोटी आणि त्याच्यात 5 वेगवेगळ्या रंगाची शिवलिंग आहेत, म्हणजे वेगवेगळा दगड वापरलेला आहे, पांढरा, काळा, तांबडा. आता तिथे आम्ही गेलो तेव्हा रिस्टोरेशनचं काम बऱ्यापैकी चालू होतं. ह्याच्या ज्या पायऱ्या त्या अतिशय अरुंद आहेत आणि थोड्याशा भूकंपामुळे किंचित तिरका झालेल्या अशा आहेत, त्यामुळे चढायला थोडा त्रास होतो, पण 40च पायऱ्या म्हणजे आपण आरामात जाऊ शकतो. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्या आतमध्ये त्या काळात त्यांनी 80 फूट खोल खड्डा खणून त्यात पालापाचोळा वगैरे घालून तो पेटवून दिला आणि एकदा धूर आणि हे सगळं बाहेर आल्यानंतर वरती दगड सरकवून ते पोकळी तयार करण्यात आली. आणि हे तंत्र यासाठी वापरलं गेलं होतं की भूकंप किंवा अशा कुठल्या काळात धक्के बसून याची पडझड किंवा हानी पोचू नये म्हणून. तर हे सगळं डॉक्टर शर्मा अतिशय चांगल्या रीतीने एक्सप्लेन करतात आणि हे तंत्र वापरून वरती ही मंदिरं उभारली गेलेली. तिथे आवारात काही त्या मंडपाचे अवशेषही बघायला मिळतात. ब्रह्मा विष्णू मंदिरात महेशाची पण सुटी सुटी मंदिरं आपल्याला तिथे बघायला मिळतात. आता तिथून खाली आपण थोडंसं बस्तर भागात प्रवेश करण्यापूर्वी एक राजिम नावाचं गाव आहे. आता इथे एक खूप छान गोष्ट आहे. पूर्वी ह्याचं नाव होतं पद्मपुरी आणि तिथे एक रत्नाकर नावाचा राजा राज्य करत होता आणि तो विष्णूचा भक्त होता आणि त्यांनी खूप तपश्चर्या केल्यावर विष्णू प्रसन्न झाले. ते काय हवं ते माग. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कमलनयन राजीव लोचना ह्या रूपात तुम्ही इथे माझ्याजवळ राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि मग विष्णूंनी साक्षात विश्वकर्म्याला आज्ञा दिली की मी एक कमळ पाठवतोय पृथ्वीवर आणि इथे तू त्यावर मंदिर निर्माण कर. आणि त्यांनी अर्थात विश्वकर्माच येतो त्यामुळे त्यांनी रातोरात मंदिर तयार केलं आणि अतिशय सुंदर अशी राजीवलोचन स्वरूपातली विष्णूची मूर्ती त्या मंदिरात होती. आता शेजारी कांकेरचा एक राजा होता, त्याला हे बघवलं नाही की यांच्याकडे एवढं सुंदर मंदिर, इतकी सुंदर मूर्ती. मग त्यांनी पुजाऱ्याला प्रलोभन दाखवायचा प्रयत्न केला पण पुजारी काही बदला नाही. मग सरळ कांकेरच्या राजाने एक दिवस रात्री ती मूर्ती चोरली
आणि नावेतनं तो निघाला. तर नावेतनं जाताना वादळ आलं, नाव उलटली, राजाही गेला आणि ती मूर्तीही पडली. आणि मग ती कुठेच नंतर दिसली नाही. पण लोकांची एवढी श्रद्धा होती की त्या मूर्तीविहीन मंदिरात तरी देखील लोक जातच राहिले. नंतर पुढच्या काळात जेव्हा जगतपाल नावाचा राजा तिथे राज्य करत होता, तेव्हा तिथे तेलीण होती राजीव नावाची. या भागात आजही तिळाची शेती खूप होते बरं का. म्हणजे ही पण परंपरा इतकी अजून चालू आहे. तर तिचा तेलाचा घाणा होता आणि तिचं एक रोजचं काम होतं की मंदिरात जायचं, नमस्कार करायचा, मग नदीवर जायचं, स्नान करून यायचं, मग तेलाचा घाणा सुरू करायचा. तशी ती एकदा येत असताना तिला एक लांबट दगड वाटेत अडखळते. ती तर काय तर चांगला दगड आहे म्हणून उचलून घरी आणते आणि ठेवून देते तिच्या घाण्याच्या त्या उखळावरती. आणि मग तिचं तेल जास्त निघायला लागतं, तिची भरभराट होते. इकडे या जगतपाल राजाला सारखं वाटत असतं की आपल्या मंदिरात मूर्ती नाही, मूर्ती नाही. मग राजाच्या स्वप्नात देवच येऊन सांगतो की तू राजीव तेलिणीकडे जा. मग तो राजा तिथे जातो आणि तिला खूप संपत्तीचं आणि ह्याचा काय लोभ दाखवतो. तर ती म्हणते नाही, मला नाही हा दगड द्यायचा, मी अजिबात देणार नाहीये. तर तो म्हणतो नाही, आपण ह्याची तुला करूया, ही मूर्ती आहे कारण, तर ह्याची तुला करूया आणि तिच्या वजना इतकं सोनं मी तुला देतो. मग ती शेवटी कशी कशी तयार होते. पण कितीही सोनं घातलं तरी मूर्तीचं पारडं जडच. मग शेवटी देव त्याला सांगतो की तुळशीपत्र ठेव. मग तुळशीपत्र ठेवल्यावर ती तुला बरोबर होते. मग राजाही खजील होतं की आपण संपत्तीचा केवढा गर्व केला आणि तीही थोडी हे होते की तुळशीपत्र ठेवून ही तुला झाली म्हणजे आपणही काही ह्याच्यात खरं म्हणजे घ्यायचं नाही. आणि मग ती राजाला सांगते मला आता काहीच नको, मूर्ती तुम्ही घेऊन जा, फक्त मला शेवटपर्यंत त्याचं दर्शन घेता यायला हवं आणि देवाबरोबर माझं नाव जोडलं जाऊ दे, अशी ती गोष्ट त्या भागात प्रचलित आहे. आणि आजही राजीवलोचन मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी या राजीव तेलिणीचं मंदिर आपल्याला दिसतं. तिथे तिच्या तेलाच्या घाण्याचं शिल्प कोरलेलं आहे आणि तिची मूर्ती आहे तिथे. आणि मग नंतर आपण आज जाऊन त्या राजीवलोचन विष्णूचं दर्शन घेतो. अशी एक खूप छान कथा त्या भागात ती तेलीण आहे. आणि इथे डावीकडे तुम्हाला दिसेल हा तिचा घाणा आणि हे सगळं कोरलेलं आहे आणि हे बऱ्यापैकी झिजलंय म्हणून त्याची आता एक नवी प्रतिकृती पण करून त्या मंदिरात आहे. आणि ही विष्णूची राजीवलोचन अशी मूर्ती. हा तो जगतपाल राजा या कथेतला. त्याची पण अशी द्वारशाखा मंदिराची खूप छान आहे. अशी खेळणारी मुलं आहेत, कोरीव खांब तिथे खूप बघायला मिळतात. तिथे प्रचंड काही बघण्यासारखं आहे, पण मी एक तुम्हाला अक्षरशः धावता त्याचा हे देते. आणि आतमध्ये अशी मोठी शिल्प आहेत. परत इथे यमुना आहे, इकडे गंगा आहे, इथे मध्ये नरसिंह आहे आणि इथे वराह अवतार. असे एकेका खांबावर 4 मोठे आहेत. तिथे आतमध्ये शिलालेखही कोरलेला आहे की हे मंदिर कोणाच्या स्मरणार्थ बांधलं, कुठल्या राजाच्या काळात. आणि ते संस्कृत मधले शिलालेख आहेत, पण लिपी नागरी असल्यामुळे काही आपल्याला चांगले वाचता येतात. हे मगाशी मी म्हटलं तसंच एक शिल्पश्लेष प्रकारातले हे सिंह आपल्याला इथे एका खांबावर कोरलेले दिसतील, समोरून साईडनी आणि साईडनी, पण बॉडीज कॉमन आहेत त्यांची. वरती एक शेषशाही खूप सुंदर आहे कोरलेला आणि डिटेलिंग पण त्याचं बऱ्यापैकी आहे. आणि इथे गरुडाची मूर्ती आहे. ही परत अशीच सुंदर द्वारशाखा आहे गर्भगृहाची जी आहे ती. आणि इथे हा पंख पसरलेला गरुड आणि त्याच्यावर बसलेला विष्णू अशी मूर्ती. आणि कडेनी हे पूर्ण सर्प दाखवले, म्हणजे शेष ज्याला म्हणतात, ही अशी इथेच बघायला मिळाली. एवढी संपूर्णपणे शेषांनी भरलेली अशी द्वारशाखा. आता तिथून थोडं खाली मगाशी मी म्हटलं तसं कौशल्याच्या ज्या खुणा सापडतात ते रायपूरच्या जवळ एक चंदखुरी म्हणून गाव आहे 20-22 किलोमीटरवर. ते तिचं माहेर होतं कौशल्याचं असं समजतात. आणि तिथे कौशल्याचं मंदिर आहे आणि हे भारतातलं एकमेव मंदिर आहे कौशल्याचं. आणि कौशल्या आणि राम अशी तिथे छोटी शिल्प आहे की जे असं म्हणतात या तळ्यातच त्यांना ते सापडलं आणि त्याची प्रतिष्ठापना त्यांनी नंतर तिथे केली. हा एक मोठाच्या मोठा, त्याला हनुमान सेतू म्हणतात, मंदिराकडे जाणारा. मी गेले तेव्हा याचं रिस्टोरेशनचं काम चालू होतं. 12 कोटीचा एक मोठा प्रकल्प तिथे चालू होता. आता ते काम पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे ते आता छान बघता येतं.
त्या तळ्यामध्ये अशी समुद्र मंथन आणि शेषशाही अशी शिल्प पण त्यांनी केलेली आहेत, खूप सुंदर. आणि ही राम आणि कौशल्याची मूर्ती. आणि इकडे पलीकडे जर बघितलं तर ही सुषेण वैद्याची मूर्ती आहे. ही कुठे अशी बघायला मिळत नाही आपल्याला. हा खरं तर रावणाचा म्हणजे श्रीलंकेतला वैद्य होता तो, पण तो रामाबरोबर इकडे आला आणि मग इथेच राहिला आणि शेवटपर्यंत तो इथे त्याची सेवा देत राहिला आणि म्हणून त्याची मूर्ती इथे बनवलेली दिसते. ते त्यांच्या भाषेत लिहिलंय, त्यामुळे ते सुखेण लिहिलंय, शचा ख णचा न असं, पण ते सुषेण वैद्य आहे. तर असं खूप छान आपल्याला ह्या उत्तर भागात छत्तीसगडच्या आपण आत्ता फिरलो तिथे बघायला मिळतं. आणि अगदी शेवटी जेव्हा आपण रायपूरला जातो परतीच्या वाटेला, तेव्हा तिथे एक अतिशय सुंदर संग्रहालय, जिथे सगळीकडचे सापडलेले शिलालेख, मूर्ती आणि मी मगाशी किरारीचा जो लाकडी स्तंभ म्हणला, तर तो हे सगळं तिथे ठेवलेलं आहे आणि ते आपण बघू शकतो. त्यातले काही 2 नमुने फक्त मी इथे ह्या भागाचा शेवट करताना घेतलेले. ही चौरी धारणी आहे, अतिशय सुंदर प्रमाणबद्ध अशी चौरी धारणी, आणि ही एक विष्णूची मूर्ती आहे. अशा अनेक आतमध्ये आहेत शिवपार्वतीच्या पण मूर्ती, आणि मुख्य अनेक शिलालेख पण तिथे आहेत. आता जो दुसरा भाग आहे बस्तर आणि तिथला निसर्ग आणि तिथलं लोकजीवन आणि तिथली कला, तो आपण भाग बघूया. मगाशी आमचो जसं म्हणलं तसं हे मोर बस्तर आहे. मोर म्हणजे माझा. तर तिथे सगळीकडे आय लव्ह बस्तर, मोर बस्तर अशा पाट्या लिहिलेल्या आहेत. ही फुलपाखराची जोडी तिथेच मला दिसलेली आहे, लाईन बटरफ्लायची. हा मगाचाच नकाशा. आता आपण इकडच्या खालच्या भागात येणार, म्हणजे राजीवपर्यंत आलो, आता कांकेरपासून इथे खाली येणार. तर मगाशी कांकेरचा राजा गोष्टीत मी सांगितला, तर त्या कांकेर जिल्ह्यामध्ये चरमा नावाच्या गुहा आहेत की जिथे पूर्वी जसा माणूस गुहांमध्ये राहायचा ना, ज्याला शैलाश्रय असं म्हणतात, तर तसे प्रचंड महाकाय पाषाण असे या भागात आहेत. आणि तिथे राहत असलेल्या मानवाच्या खुणा आपल्याला तिथे बघायला मिळतात. तर गाडी एका ठिकाणी लावून मग आपल्याला अर्थातच चालत जावं लागतं. मी म्हटलं तसं मार्गात आपल्याला तळी प्रचंड प्रमाणात दिसतात. या भागात सीताफळाची लागवडही खूप होती. मुख्य पाषाणांकडे जाताना वाटेत एक व्यास गुंफा म्हणून आपल्याला लागते, कारण इथल्या लोकांची अशी समजूत आहे की व्यासांनी जे महाभारत लिहिलं ते इथे बसून लिहिलं, आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा छोटा पुतळा पुढे समोर अशी यज्ञवेदी असं एक छान त्यांचं तिथे करून ठेवलेलं आहे. अर्थात ही त्यांची श्रद्धा आहे आणि ती आपण रिस्पेक्ट केलीच पाहिजे. तर हे जे शैलाश्रय आहेत ते साधारण 8 ते 10 हजार वर्ष जुने आहेत असं आता पुरातत्वज्ञांचं मत आहे. आणि JR भगत नावाचे त्या भागातले जे आर्किओलॉजिस्ट ते आणि त्यांच्या टीमनी या भागात हे शोधून काढलं होतं. आणि इथे अशी एक काही वर्षापूर्वी वदंता आली होती की नासाच्या लोकांनी इथे परग्रहवासीय शोधले आहेत आणि नासाच्या मदतीने आता इथे प्रकल्प सुरू होणार आहे वगैरे वगैरे. पण मीनाक्षी दुबे म्हणून या ज्या भागात किंवा भारतातच एकूण रॉक पेंटिंग्सवर काम करणारे आहेत, त्यांनी ह्याचे फोटो वेगवेगळ्या प्रकारे घेऊन सॉफ्टवेअर्स वापरून ते प्रूव्ह केलंय की ही कशा प्रकारची चित्र आहेत. आणि ते अँटेना दाखवणारे वगैरे असे परग्रहवासी नाही येथे त्यांनी दाखवून दिलेले. हे असे मोठे मोठे दगड तिथे आहेत. आणि इथे तुम्हाला जर दिसेल तर असे हाताचे पंजे लाल लाल उमटवलेले आहेत. इथे असे बऱ्याच ठिकाणी आहेत, पण हे 2 जरा त्यातल्या त्यात स्पष्ट दिसतात. आणि त्यांची एक पूर्वीच्या लोकांची त्या भागातली अशी कन्सेप्ट होती की मुलीला पहिली पाळी आल्यानंतर त्याचं एक द्योतक म्हणून तिच्या हाताचा लाल पंजा असा उमटवायचा. तर कदाचित ती पद्धत असू शकेल. काही लाल असे त्रिकोणी आकाराचे, योनीच्या आकाराचे पण ठसे आपल्याला तिथे दिसतात. आणि तिथून खाली आल्यानंतर थोडं उजवीकडे चालल्यावर हा एक असा मोठा सर्पाच्या फण्याच्या आकारासारखा दगड आहे. हा फोटो मुद्दाम दाखवते, त्याचं प्रपोर्शन कळेल तुम्हाला की खाली बसलेला माणूस आणि तो दगड केवढा आहे. आणि तिथे हे पेंटिंग्ज आहेत. आणि ही जी छोटी अगदी डार्क चॉकलेटी रंगाची ही जी 2 आहेत माणसं, त्यांना त्या भागातले लोक रोहेला म्हणून ओळखतात. आणि त्यांची अशी समजूत आहे की हे परग्रहावरनं आलेले आहेत.
आणि अशा काही मानवी आकृती तिथे आहेत. म्हणजे हे डोकं, हा मधला पार्ट आणि हा पायाचा, असं ते डान्स करणारे जर वारली किंवा ह्याच्यात तुम्ही पाहिलं असेल तर त्या टाईपचं ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे असे हॉटेलमध्ये आपल्याला जे दिसतात तसाच तो प्रकार आहे. ही पण अजून खाली काही पेंटिंग्ज आहेत. आता आमच्या बरोबर जो माणूस एक आला होता तो हे मला सांगायचा प्रयत्न करत होता की हे 5 पांडव आणि द्रौपदी आहेत वगैरे वगैरे, 6 आकृती आहेत. मग मी त्याला अजूनही तिथे किती आकृती आहेत त्या दाखवल्या. म्हटलं नुसते 6 नाही आहेत, पण त्यांची अशी श्रद्धा आहे. तिथून आपण खाली पुढे येतो ते केशकाल व्हॅली म्हणून एक अतिशय छान जागा आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे. त्याची गंमत अशी आहे की तिथल्या पठाराला टाटा मारी म्हणतात. मारी म्हणजे पठार. तर ते टाटा मारी नाव का असं तिथे विचारलं तर टाटांना तिथे एक प्रकल्प खरं तर सुरू करायचा होता आणि त्याच्यासाठी काही झाडं तोडायला लागणार होती. तर तिथल्या लोकांनी कडाडून विरोध केला आणि ते सगळं हाणून पाडलं. तो प्रकल्प तिथे झाला नाही, पण टाटांचं नाव त्या पठाराला चिकटलं. तर तिथे आता मोठं टुरिस्ट होम आपल्या गव्हर्नमेंटने तिथे केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी पेंटिंग काढलेली आणि असं खूप छान त्यांनी तिथे तो स्पॉट डेव्हलप करायचा प्रयत्न केला. तिथे जवळ एक गड धनोरा म्हणून आहे की जिथे अगदी पुरातन 5व्या ते 7व्या शतकातली नळवंशीयांच्या काळातली अशीच विटांची भग्न मंदिरं आहेत. तिथे खूप आपल्याला काहीच बघायला असं स्टँडिंग स्ट्रक्चर दिसत नाही, पण ढिगारे आणि त्याच्यावरती शिवलिंग एवढं आपल्याला बघायला मिळतं. तिथे बाजूने तुम्हाला दिसत असेल विटांनी रचलेली भिंत पडलेली. एक सुंदर गोल तळं त्या भागात तिथे आहे. तिथून खाली मगाशी जो कोंडागाव आपण दाखवला जिल्हा, तिथे आपल्याला आता यांची कला खूप वेगवेगळ्या प्रकारची बघायला मिळते. पहिली एक अगदी त्यांची बेल मेटल क्राफ्ट म्हणजे ज्याला लॉस्ट वॅक्स टेक्निक म्हणतो ना आपण, ते तिथे खूप प्रमाणात बघायला मिळते. असं काळ्या रंगाचं मेण असतं की ज्याचे प्राणी किंवा जे आपल्याला हवेत ते आकार आधी बनवले जातात. मग त्याच्याभोवती माती लिंपून त्याचा साचा तयार केला जातो आणि मग तो भाजून घेतला जातो आणि ते आतलं मेण वितळून जातं, साचा तयार होतो आणि मग त्याच्यात नंतर धातूचा वितळवलेला रस ओतून मग आपल्याला हवे ते आकार केले जातात. तर हे तिथे खूप हा असा आधी मेणापासून बनवला जातो, मग भट्टीमध्ये ते भाजतात आणि फायनल प्रॉडक्ट्स अशी आपल्याला दिसतात. आणि मग नंतर काही बारीक सारीक लागेल ते हाताने ते करतात. हा एक 3 उंदरांच्या गाडीत बसलेला गणपती आपल्याला दिसतो. आणि हे दुसरे जे दिसत आहेत हे झिटकू आणि मिटकी, यांची पण कथा या भागात खूप लोकप्रिय आहे. म्हणजे व्हॅलेंटाईन डे जेव्हा सेलिब्रेट होतो 14 फेब्रुवारीला, त्याच सुमाराला या झिटकू मिटकीचं पण सेलिब्रेशन होतं. अर्थात त्यांना ते व्हॅलेंटाईन वगैरे काही म्हणजे त्या काळात काहीच माहीत नव्हतं. ती टिपिकल ऑनर किलिंग टाईपची स्टोरी असल्यासारखं आहे. म्हणजे मिटकी ही एक 7 भावांची लाडकी बहीण असते आणि मग झिटकूवर प्रेम असतं. तो शेजारच्या गावातला आणि वेगळा म्हणून मग विरोध असतो. मग शेवटी बहिणीच्या हट्टाखातर लग्न करून देतात आणि त्याला म्हणतात तू इथेच राहणार असशील तर लग्न करून दे. मग तो तिच्या गावात येऊन राहतो. पण गावात जेव्हा दुष्काळ पडतो आणि तळ्याचं पाणी आटतं तेव्हा बळी कुणाचा तरी द्यावा लागेल तरच पाणी येणार. आणि हा नॅचरली पलीकडच्या गावातला आलेला म्हणून ह्याचाच बळी द्यायचं ठरतं. आणि ही बिचारी झोपलेली असते घरी, पण तिला स्वप्नात काहीतरी असं दिसतं आणि दचकून उठते आणि पळत सुटते. तर तळं तुडुंब भरलेलं असतं आणि झिटकू कुठेच दिसत नसतो. मग तिच्या लक्षात येतं आणि ती त्या तळ्यात उडी टाकून जीव देते. पण या भागात झिटकू मिटकीची पूजा केली जाते. त्यांना देव मानतात. डोकरा डोकरी किंवा लुक्का देई आणि असं काहीतरी नाव देऊन, आणि त्यामुळे त्यांच्या मूर्ती ह्या खूप आपल्याला बघायला मिळतात. दुसरी कला आहे ती रॉट आयर्न क्राफ्टची. रॉट आयर्नमध्ये कार्बन जरा कमी असतं, कार्बनचं पर्सेंटेज, त्यामुळे ते खूप सॉफ्ट असतं. आणि ते तिथले लोक अक्षरशः आपल्याला 2 मिनिटात आपल्या समोर छोटे छोटी शिल्प बनवून दाखवतात. म्हणजे तापवायचं, वाकवायचं, पाहिजे तसं पुन्हा तापवायचं, पुन्हा वाकवायचं, असं करत ते पटापट करतात. हे त्यांचं काय म्हणूया तो असा भात्या असतो आणि ते वारं घालतात सुपानी. आणि हे त्यांनी 2 मिनिटात आम्हाला आमच्या समोर करून दाखवलेली माणसं आहेत. आणि असे बरेच प्रकार ते रॉट आयर्नचे तिथे केले जातात. तुम्ही म्हटलं तसं केंद्रांना झिटकू मिटकी नाव दिलेले, म्हणजे खूपच तिथे पॉप्युलर आहे.
तिथे टेराकोटा आर्ट ही एक आणखीन आवर्जून सापडणारी कला आहे. मातीचे तिथे ऍक्च्युली बरेच प्रकार, म्हणजे एक पिवळी माती असते, एक भातसा माती म्हणून असते पण ती भाताला निरुपयोगी असते, मग एक कण्हर जातीची असते. ह्याला जी वापरतात ही लाल रंगाची माती वापरतात. आणि मग ह्याच्यात प्राणी केलेत त्यांनी, कप केलेत, भांडी केलेली आहेत, अगदी धबधबा सुद्धा त्यांनी छोटा केलेला. हा इथे तर तुम्हाला दिसत असेल, इथून पाणी पडत 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 असे वेगवेगळ्या प्रकार हे पाण्याचे हंडे केलेत, त्याच्यावरही छोटी छोटी माणसं दाखवली आहेत. आणि ह्या अशा पण मूर्ती. असं टेराकोटाचं प्रचंड तिथे काम आपल्याला बघायला मिळतं. लाकडावरची पण कला आहे. असा वेडावाकडा लोणका सापडलेला आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे प्राणी कोरलेले आहेत. आता इथेही परत जिटकू मिटकी आहेतच. सिल्क त्या भागातलं खूप प्रसिद्ध आहे, ज्याला कोसा सिल्क म्हणतात. आता कोसा सिल्क हे नाव का, असं पण मी तिथे स्थानिक लोकांना विचारलं तर एक तर कोसल देशाचं म्हणून कोसा सिल्क, किंवा कोश, ते रेशमाचा किडा जो कोश करतो त्या कोशापासून आपण करतो, तर ते कोशापासून म्हणून ते कोसा सिल्क असं. तर ते आपल्याला सिल्क फॅक्टरी पण बघायला मिळते. आणि खूप छान असं वीव केलेलं आपल्याला हे माडिया लोकांचंच त्यांनी त्याच्यावर दाखवलेलं आहे, पूर्ण विणलेलं असं आपल्याला बघायला मिळतं. आता ह्या माडियांची कला बघायला आम्ही माडियांच्याच वस्तीत गेलो होतो. नेमका त्या दिवशी पाऊस होता, त्यामुळे ते कसं नृत्य दाखवणार असा एक प्रश्न होता. आणि काही केल्या पाऊस थांबत नव्हता. ते बिचारे माडिया सगळे तयार झाले होते आणि मग शेवटी म्हणले, आता हे जे शेल्टर दिसतंय तुम्हाला याच्यातच, ते म्हणले एवढ्यातच आम्ही आता नाहीतर नाचून दाखवतो. पण पूर्ण वर्ण पाऊस पडत होता, बाजूनी पाऊस येत होता. शेवटी त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही आमच्याबरोबर चला आणि आमच्या जिथे आम्ही उतरलोय तिथल्या एखाद्या हॉलमध्ये तुम्ही आम्हाला नाच करून दाखवा. तर ते बिचारे कसे तरी संकोचत असे ते त्यांची सगळी वाद्य आणि सगळं घेऊन बसमध्ये बसले. पण आम्ही जसे पुढे आलो तसं पाऊस थांबला आणि हे असं हिरवगार बाजूला दिसल्यावर ते आरडाओरडा करून ते म्हणते इथेच थांबवा, इथेच थांबवा. आणि मग अक्षरशः वरती मस्त असं आकाश, बाजूनी सगळं हिरवं, आणि तिथे त्यांनी आम्हाला 1.5 तास अतिशय सुंदर असा त्यांचा नाच आम्हाला बघायला मिळाला तिथे. आणि नेतरी खरं तर आमच्या निवासाच्या बंदिस्त जागेत तो रंगला पण नसता, इतका छान ते तिथे त्यांनी करून दाखवलं. तिथे त्या पुरुषांच्या डोक्यावर असे शिंगांसारख्या टोप्या असतात, ती गेंड्याची शिंग, गव्याची शिंग, बायसन हॉर्न माडिया असंच त्याला म्हणतात ते. आणि बायकांच्या हातात घुंगराची काठी, असा अतिशय एक वेगळाच त्यांचा ठेका असतो. म्हणजे शब्द फार नसतात पण वेगवेगळे ताल वापरून त्यांचं ते नृत्य आपल्याला बघायला मिळतं. मी सुद्धा कॉम्बिनेशन करून, म्हणजे पुरुषांची टोपी आणि बायकांची काठी असं घेऊन त्यांच्याबरोबर नाचून बघितलं. हे तिथले गोंड आणि मारार जातीचे लोक आहेत. त्यांचं रात्री फक्त पुरुष नाचतात आणि रात्री त्या दिव्याच्या प्रकाशात असं त्यांचं पण एक खूप सुंदर नृत्य आम्हाला बघायला मिळालं. एक बैगा पण जमात आहे तिथे आणि त्या बैगा जमातीचं गोंधण तिथल्या एका मुलीच्या हातावर मी बघितलं होतं. तर तिला त्याचा मी अर्थ विचारला की काय हे कशासाठी कोरलेले. तर हे जे सगळ्यात वरती आहे ते अग्नी निर्मिती, रादर आपण खालपासून सुरुवात करूया. ही जमीन आहे, जमिनीचं प्रतीक आहे. हे शेतातलं उभं पीक असं म्हणतात आणि हे कापलेल्या ह्याचे गठ्ठे तिथे ठेवलेले आहेत. ह्या ज्या पुढच्या आहेत ते त्यांच्या लाल पांढऱ्या अशा शंखचूड बांगड्या घालतात, तर त्याचं हे प्रतीक आहे. हे जे वरचा भाग आहे ती त्यांची एक मासे पकडण्याची टोपली असते, म्हणजे ज्यातनं पाणी आत जातं, नंतर पाणी बाहेर येतं पण मासा बाहेर येऊ शकत नाही, तर ती तिथे कोरलेली आहे. त्याच्यानंतर पुढे परत पिकाचंच की ही मुळं दाखवलेली आहेत. म्हणजे थोडक्यात आपण कितीही वर गेलो तरी मुळं आपली घट्ट जमिनीत, आपले पाय जमिनीवर राहायला पाहिजे. ही नांगरट केली त्याच्या खुणा आहेत आणि हे अग्नीचं प्रतीक आहे. म्हणजे सगळ्या विश्वाचं शेवटी काय मूळ आहे, अग्नीमध्ये आहे. म्हणजे तो प्रकाश देतो, तोच अन्न देतो, ऊब तोच देतो, तर तो अग्नी सर्वोच्च स्थानी असं. म्हणजे त्यांचं उगाच कोरलेलं कुठलंही, उगाच गोंदलेलं काही नाहीये. प्रत्येक गोंधणाला त्यांच्या काही वेगळा अर्थ आहे. अजून एक त्या भागातली त्यांची पद्धत आहे, म्हणजे मृत्यूनंतर ते त्या माणसाचं काहीतरी
आवडती गोष्ट तिथे ठेवतात आणि वरती एक शिळा उभारली जाते. ते गमवाडा म्हणून भागामध्ये अशा आपल्याला शिळा स्मारक खूप बघायला मिळतात. आणि जेवढा तो प्रतिष्ठित, जेवढा लौकिकाने मोठा माणूस असेल तेवढी मोठी शिळा त्याच्या स्मारक म्हणून रोवली जाते. किंवा मग तो आणखी प्रतिष्ठित आणि खूप वरच्या दर्जात असेल तर एखादा चौथरा उभा राहतो. काही रंगकाम त्याच्यावर केलं जातं. असं त्या दर्जाप्रमाणे केलं जातं. आणि हे तिथल्या सगळ्या ट्राईब्समध्ये म्हणजे दंडामी असतील, वाडिया असतील, गोंड, दोरला किंवा हलबा असतील, सगळ्यांच्या ह्याच्यात बघायला मिळतं. हा एक मेनहीर प्रकारचा दगड, तोही असाच स्मृतिशिळा म्हणून रवलेला. त्याची पिक्युलॅरिटी असते की तो असा स्लोपिंग असतो. आम्ही इंडोलॉजी शिकताना शिकलो होतो, त्यामुळे ते मेनहीर असं खरोखर बघायला मिळाल्यावर खूप बरं वाटलं होतं. हे मी म्हटलं तसं काही पेंटिंग केलेले किंवा चौथरे उभारलेले ते त्या मुखियाच्या दर्जाप्रमाणे. तिथल्या लोकल काही देवता आहेत, त्यांचा मेळा साधारण याच सुमाराला म्हणजे आता होऊन गेला मार्च-एप्रिलमध्ये. ते हिरिंगाराज आणि हिरेडोकरी गुडी वगैरे इथे आपल्याला जाता येत नाही, त्यांची खूप परवानगी घेऊन मग जायला लागतं, पण बाहेरनं फोटो काढता येतात. इथे एक गंमतशीर गोष्ट ऐकायला मिळाली, म्हणजे जसं आपण नवस बोलतो देवाला की आता चांगला पाऊस पाड रे बाबा, मला पीक चांगलं मिळू दे रे बाबा, तर तसं जर देवानी केलं नाही तर देवावर खटला भरतात. आणि गावातले प्रतिष्ठित लोक, पुजारी असे सगळे एकत्र येतात आणि मग त्या अपराध किती झाला देवाचा त्यानुसार शिक्षा ठरवतात. आणि शिक्षा काय तर 3 दिवस किंवा काय 5 दिवस 7 दिवस देवाची कोणी पूजा करायची नाही, त्याला नैवेद्य द्यायचा नाही, त्याला काही करायचं नाही, आंघोळ घालायची नाही. आणि मग तो शिक्षेचा पिरियड संपला की त्याला परत नेहमीप्रमाणे पूजा अर्चा सुरू करायची. आणि इथे आपले पूल पडले किंवा रस्ते खचले तरी आपण गप्प बसलेलो असतो, आपण काही करत नाही. आता तिथली बस्तर भागाचीच म्हटलं तर अशी दंतेश्वरी ही देवी खूप प्रसिद्ध आहे. हिची पण एक खूप छान गोष्ट आहे. तर जसं आपण शक्तिपीठ निर्माण झाली आहेत भारतभर समजतो देवीची, म्हणजे तुम्हाला सतीची गोष्ट माहिती असेल की दक्षाच्या यज्ञात तिने उडी घेतली आणि मग तिच्या मृत्यूनंतर शिवाला जो शोक झाला आणि मग त्यानंतर विष्णूने त्या शोकातनं बाहेर काढण्यासाठी तिच्या देहाचे अनेक तुकडे झाले आणि मग ते विखुरले सगळीकडे. तर त्यात तिचा दात इथे पडला असं म्हणतात. दंतेवाड्याला पण हीच गोष्ट सांगतात आणि जगदलपूरला पण दंतेश्वरीचं मंदिर आहे, तिथेही हीच गोष्ट आहे. आणि या दोन्ही एकमेकींच्या छोट्या मोठ्या बहिणी समजल्या जातात. दसऱ्याच्या सुमाराला इथे जवळजवळ 75 दिवस उत्सव असतो मोठा. आणि मग जगदलपूरला ती दंतेवाड्याची छोटी बहीण भेटायला येते, असं बरंच आहे. आणि नुसतं ह्या दोघी नाही तर बस्तर भागात पूर्ण अशी छोटी छोटी देवी गुडी म्हणून 32 बहिणा म्हणतात ते, म्हणजे आपले 32 दात असतात तशा त्या 32 बहिणा तिथे आहेत. आणि या सगळ्या जणी एकत्र येऊन तो एक प्रचंड मोठा उत्सव तिथे साजरा होतो. तर हे आला बस्तरशी जोडणारी जी कथा आहे ती पूर्वी एक अन्नमदेव नावाचा राजा होता आणि तो देवीचा खूप चांगला भक्त होता आणि देवी प्रसन्न होते. आणि मग ती त्याला म्हणते की मी तुला असा वर देते की तू आता समोर चालत जा आणि तू जेवढा चालत राहशील तेवढी सगळी जमीन तुझी होईल, त्या प्रदेशावर तुझं राज्य असेल आणि तुझ्या रक्षणासाठी मी तुझ्या मागोमाग येईल, पण तू मागे वळून बघायचं नाहीस. तू मागे वळून बघितलंस तर संपलं मग तिथेच. तर राजा कबूल होतो आणि मग तो बारासूरपासून चालायला सुरुवात करतो. आणि मग अशी आपण जे राजीवचं मंदिर बघितलं ना, राजीव लोचन, तर तिथपर्यंत तो चालत येत राहतो आणि मागून देवीच्या पैंजणाचा आवाज छुम छुम असा येत असतो. राजा पुढे चालतोय, ती मागे चालते. राजीवच्या जवळ आल्यानंतर अचानक हळूहळू आवाज येईनासा होतो. राजा थोडा वेळ विचार करतो का नाही, पण आता अजिबातच आवाज येत नाही म्हटल्यावर न राहून तो मागे बघतो. तर देवी असेच, म्हणजे ती म्हणते तू का मागे वळून बघितलं? तर म्हटलं आवाज आला नाही पैंजणाचा. ती म्हणली आता आपण नदीच्या वाळूतनं चाललोय, वाळूत कसा आवाज येणार ना, त्यामुळे आवाज येत नाहीये. पण तू आता मागे वळून पाहिलंस त्यामुळे तू वचनभंग केलास. पण तरी मी आता तू एवढं केलं आहेस तर एक वस्त्र देते. ती म्हणते आता हे पसर आणि ते जेवढ्या भागावर पसरलं जाईल तो प्रदेश तुझा. तर त्यामुळे या प्रदेशाचं नाव बस्तर असं पडलं असं म्हणतात की ते पसरलेलं वस्त्र आणि त्या खालचा प्रदेश त्याला तो मिळाला म्हणून.
तर अशी एक गंमतशीर गोष्ट आपल्याला तिथे ऐकायला मिळते. बारासूर आत्ता मी जे म्हटलं तर त्या बारासूरला असं एक ट्विन गणेश म्हणतात, म्हणजे दोन गणपतीच्या मूर्ती एकाच इथे परत गोष्ट आहे. आता अशा ह्या सगळ्या भागांमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा प्रत्येक ह्याच्याशी काही ना काही छोटी कथा दंतकथा त्यांची निगडीत असते. तर इथे त्यांचं म्हणणं आहे की बाणासुराची गोष्ट माहितीये, अनिरुद्ध उषा. तर बाणासुराची जी मुलगी उषा आणि तिची सखी चित्रलेखा, त्या दोघी गणपतीची पूजा करायला यायच्या आणि मग दोघींसाठी दोन गणपती, मोठा आहे तो राजकन्येचा आणि छोटा आहे तो चित्रलेखेचा. आता वास्तविक एका गणपतीने काम भागलं असतं, पण कथेप्रमाणे हे असे दोन आणि ते अखंड एका दगडात असे आहेत. पण त्यांचंही खूप असं छान बघण्यासारखं आहे. त्यांची सोंड, त्यांचं ते पात्रात घेतलेले मोदक हे खूप बघण्यासारखं आहे. तिथे जवळ एक मामा भांजा मंदिर आहे. याला परत मामा भांजा नाव का, त्याच्या पण गोष्टी आहेत की राजाने एका रात्रीत मंदिर बांधायला सांगितलं, ते मामा भांजाला काही जमलं नाही किंवा मामाला जमलं नाही पण भाच्याने पूर्ण केलं, अशा गोष्टी सांगतात आणि त्यामुळे ते मंदिर आहे तिथे. बत्तीष्ठ नावाचं एक तिथे जवळ मंदिर आहे. हे 32 खांबांवर मंदिर आहे. तिथला एक राजा होता धारावर्ष नावाचा आणि त्याची राणी गुंड महादेवी, तर त्यांनी हे मंदिर बांधलंय त्यांच्या काळात असं समजलं जातं. त्याची गंमत अशी आहे की 32 खांब तर आहेतच, पण इथे दोन शेजारी शेजारी शिवलिंग आहेत. प्रत्येकाच्या समोर नंदी, एक राजाचं आणि एक राणीचं असं मानलं जातं. आणि नुसतं ते नाही, त्याची खरोखर गोष्ट अशी आहे की ती शिवलिंग अशी फिरवता येतात बरोबर, म्हणजे आतमध्ये पोकळ आहे आणि त्यामुळे तिथल्या भागातल्या लोकांची अशी समजूत आहे की राजाची संपत्ती, दागदागिने, जड जवाहीर सगळं त्या शिवलिंगांमध्ये होतं आणि असू पण शकेल, कारण आजही ते फिरवता येतं. फक्त आता त्यांनी ते लोक फारच त्याच्यावर प्रयोग करायला लागल्यामुळे ते फिरवून पाहणं बंद केलंय. पण अतिशय सुरेख कोरलेले नंदी ह्या दोन्ही मंदिरांच्या समोर आपल्याला दिसतात. तिथलाच एक सामंत होता चंद्रादित्य, त्यांनी बांधलेलं एक मंदिर तिथे, चंद्रादित्य मंदिर म्हणून त्याच्याच नावाचं तळं पण आहे आणि त्याच्या काठावर हे मंदिर आहे. इथे खूप सुंदर कोरीव काम आपल्याला बघायला मिळतं आणि बऱ्यापैकी सुस्थितीतली शिल्प ह्या मंदिरावर आहेत. ह्यात एक मला खूप छान आवडलेली दोन शिल्प म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ही स्त्री ह्या पुरुषाची केशरचना करते आणि इथे हा पुरुष स्त्रीची केशरचना करून देते. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं आणखी काही फार मोठं उदाहरण आपल्याला पाहिजे असं मला वाटत नाही. आणि खरोखर या भागात म्हणजे आजही तुम्ही मेल टू फिमेल रेशो बघितला तर 1000 मुलांच्या मागे 991 मुली एवढं प्रमाणे. म्हणजे आज 2 दिवसापूर्वीपासूनच आपण भ्रूण हत्येच्या बातम्या वाचतोय, पण त्या भागात मुलींचा सन्मान आहे आणि मुलींचं प्रमाण प्रचंड आहे त्या भागात. ही पण एक खूप सुंदर मूर्ती, चंद्राची मूर्ती आहे ही. इथे खाली तुम्हाला ससा दिसत असेल आणि हा हातात अमृत कलश घेतलेला चंद्र आहे आणि इकडे अग्नीची मूर्ती आहे. इथे मेंढा त्याचं वाहन दिसतं, वर पळी श्रुक म्हणतात ती त्याच्या हातातली दिसते. तर अशी अतिशय सुंदर मंदिरं आपल्याला त्या भागात मिळतात. आता तिथलं पाणी, तिथे नद्या इतक्या मुबलक आहेत, म्हणजे हसदो महानदी किंवा शिवनाथ मगाशी म्हणलं तसं, नागावती, इंद्रावती, वंशधारा, शबरी, अशी खूप छान वेगळ्या वेगळ्या नावाच्या आणि भरपूर पाण्याच्या आणि सगळं पाणी अतिशय स्वच्छ अशा नद्या आपल्याला तिथे बघायला मिळतात. नद्या आहेत त्यामुळे अर्थातच धबधबे पण खूप आहेत त्या भागात. आणि सप्टेंबरमध्ये तर अगदी प्रचंड पाणी त्याला होतं. हा चित्रकोटचा जो धबधबा आहे तो इंद्रावती नदीवरचा आहे. ही पुढे खाली येऊन मग नंतर आपल्या गोदावरी नदीला मिळते. तर असा चंद्रकोरीच्या आकारात हा एक खूप मोठा धबधबा आहे, ज्याला मिनी नायगारा म्हणून ते ओळखतात. आणि खळाळतं पाणी अतिशय सुंदर असं आहे. याची एक मजेशीर अनुभव मला असा आला होता. म्हणजे इथे हा धबधबा आहे आणि ह्या काठावर इथे शासकीय निवास आहे. तर मला पहिल्या दिवशी रिसॉर्टला जागा नव्हती म्हणून मी त्या शासकीय निवासाच्या खोलीत होते.
तर माझ्या खोलीच्या कड्या तावदानं सगळं असं हादरत होतं. का तर तो धबधबा तिथे शेजारी पडत होता. म्हणजे खूप वेळ मी शोध घेतला की हे कुठून येत आहेत ही व्हायब्रेशन्स. मग लक्षात आलं की ते पाण्याचा जोर एवढा आहे की ती ट्रान्समिट होतात. इतका खूप सुंदर अनुभव होता तो. काठावर असा तो रिसॉर्ट्स पण खूप छान बांधलेले आहेत आणि तिथल्याच मातीचा वापर करून अतिशय इको फ्रेंडली त्यांनी सगळं ते केलेलं आहे. म्हणजे कचऱ्याच्या कुंड्या सुद्धा अगदी त्या मातीतनं बनवलेल्या, पेंट त्यांनीच केलेलं असं. तिथे एक शिवमंदिर काठावर होतं. हे आहे तसं आधुनिक, पण याची गंमत बघा, त्याचं जे शिखर आहे ते म्हणजे शिवलिंगच आहे. हे कुठे असं बघितलेलं नव्हतं ते. आणि एक मोठा नंदी पण त्याच्या समोर दाखवलेला आहे. आता तो धबधबा झाला तर बाकीचे पण बरेच धबधबे. तीर्थगड म्हणून एक आहे, तो प्रचंड असा विस्तृत आणि असा खूप वरून खाली येणार आहे. तिथे तीर्थगड म्हणतात पण खरं नाव तीर्थगड. तांबडी घुमार, मेंद्री घुमार असे पण काही धबधबे आहेत आणि प्रत्येक धबधब्याचं सौंदर्य खूप वेगळं आहे. आणि ते इतकं सुंदर दिसतं की बाजूला सगळं हिरवगार असतं, तांबडी माती असते आणि पांढरं शुभ्र पाणी पडत असतं. म्हणजे असं 3 रंग सगळीकडे विखुरलेले. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगून किंवा दाखवून पण नाही ते कळणार. ते प्रत्यक्ष बघितलं तरच त्याचा अनुभव येतो. आणि त्याच वेळी इंद्रधनुष्य बघायला मिळणं हे आणखीन एक खूप छान आम्हाला तिथे अनुभव होता. तिथे गुहा पण आहे की जिथे आपण जाऊ शकतो. म्हणजे डोंगराच्या पोटात तिथे एक मादरकोंटा नावाचंच गाव आहे आणि त्याच्या जवळ गुहा आहे. तिथे स्टॅलेक्टाईट आणि स्टॅलेग्माइट म्हणजे क्षारामुळे तयार होतात ना, ते लवणस्तंभ ज्याला आपण म्हणतो, ते आम्हाला खूप छान बघायचे होते. आमच्यापैकी आम्ही जवळजवळ 16 जणींचा ग्रुप होता, पण एक 7-8 जणी गळल्या, कारण ते आत खूप बऱ्यापैकी निसरडं आणि उतरून जायचं होतं. पण तरी एक 9-10 जणी आम्ही गेलो आणि असं पाण्यातनं ओढ्यातनं चालत जाऊन मग पुढे आम्ही पोहोचलो. त्या गुहेच्या दाराशी सुद्धा तिथल्या आदिवासींनी काही ना काही ऑफरिंग्स दिलेली असतात. म्हणजे त्यांची समजूत असते की आत देव राहतोय, मग त्याला काहीतरी पणती लावणं, दिवा लावणं, असं काय काय त्यांनी केलेलं आहे. तर इथून आम्ही आत गेलो आणि आतमध्ये म्हणजे उतरताना सामान काहीच नको, फक्त मोबाईल घेतला होता एक बरोबर की दिव्याचा प्रकाश काहीतरी मिळेल म्हणून, आणि लिमलेटच्या गोळ्या की अगदीच खाल घुसमटायला लागलं तर काहीतरी पाहिजे म्हणून. आत गेलं तर हा असा मिट्ट काळ होता. आणि मग थोडासा उजेडाच्या प्रकाशात हे असं मला दिसत होता. एक पहिला हा लवणस्तंभ तुम्हाला दिसत असेल. आणि प्रचंड असे काही लवणस्तंभ आहेत की जे नंतर तुटून त्याची फक्त भोकं शिल्लक राहिले. ह्या सगळ्या प्रकारात आमच्याबरोबर अनएक्सप्लोर्ड बस्तर म्हणून तिथली एक संघटना आहे, त्याचे तरुण विद्यार्थी आम्हाला मदत करायला आले होते. आणि ते सांगायचे इथे पाय ठेवा, किंवा आतमध्ये काही ठिकाणी दोऱ्या पण बांधल्या होत्या की ज्याला धरून आपण जाऊ शकतो. ही अशी मोठी भोकं दिसत असते तुम्हाला, भलेच्या भले मोठे स्टॅलेक्टाईट तुटून खाली पडले. आणि हा एक स्टॅलेग्माइट असा शिवलिंगासारखा प्रचंड मोठा आहे. हा जमिनीतून म्हणजे जमिनीवर तयार झालेला. आणि हे परत स्टॅलेक्टाईट, हे असं पूर्ण वर कितीतरी, म्हणजे त्याची खोली मला फोटोत तुम्हाला दाखवता येत नाहीये, पण असं बघायला मिळतं. आणि जवळजवळ 50-55 फूट खाली गेलो होतो आम्ही, म्हणजे लेव्हलच्या खाली. आणि सगळ्यात तिथे शेवटी पोचल्यावर एक असं छोटी रिकामी जागा आहे की जिथे ते आदिवासी त्यांनी असं देवाची शिल्प ठेवलेले आहे, ते दिवे लावतात ते. आणि तुटलेले लवणस्तंभ सुद्धा देव म्हणून ठेवलेले आहेत त्यांनी बाजूने, जे काय सापडेल तिथे ते. पण कमाल अशी आहे की हे एवढा व्याप करून ते जातात तिथे पूजा करायला. म्हणजे आम्ही एक पर्यटक म्हणून गेलो होतो आणि एकदाच जाऊन परत यायचं होतं आम्हाला, पण वारंवार तिथे जाणारे लोक आहेत आणि त्यांच्या तशा समजुती आहेत. तिथलं आता बाकी आपण पाहिलं, पण तिथलं पीक, पाणी, तिथली झाडं, तिथले लोक काय खातात, हा एक महत्वाचा भाग. तिथे भाताचं उत्पादन खूप आहे, म्हणजे तांदूळाची शेती खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि ज्याला आपण दिल्ली राईस म्हणतो तसा मोठा जो दाण्याचा तांदूळ असतो ना, तर त्याचं हे वर आलेलं पातं सुद्धा तसंच मोठं जाड असतं. म्हणजे मला हे तिथे जाऊन बघेपर्यंत कल्पना नव्हती की बारीक तांदूळाचं पातं कसं आणि जाड तांदूळाचं पातं कसं, हे सगळं बघायला मिळतं. ज्वारी, बाजरी, नाचणी पण तिथे होते, किंवा तूर आणि उडदाचं पण पीक आहे तिथे. अंबाडीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.
ही अशी लाल मुंग्यांची घरटी तिथल्या झाडांवर सापडतात आणि ते लोक लाल मुंग्या खातात, छान आवडीने त्याची चटणी वगैरे करून ते खातात आणि भरपूर असतात. म्हणजे त्या एका घरट्यात असे ती पानांमध्ये भरपूर लाल मुंग्या असतात. हे पिहरी नावाचं मशरूम आहे, ते पण ते खातात जमिनीत उगवणारं. हे जेव्हा मी तिथे गावात एक सकाळी फेरफटका मारला तिथल्या लोकल माणसाबरोबर, तेव्हा या अशा काही गोष्टी त्यांनी दाखवल्या. पक्षी अर्थातच खातात. हे एवढे दाखवते, यातलं काही तिथे दिसलं नाही. म्हणजे मी बायनॉक्युलर घेऊन गेले होते की आता एवढ्या आपण निसर्गरम्य प्रदेशात जाणार आहोत तर आपल्याला बर्डिंग पण छान करता येईल. तर फक्त हा दिसतो, इंडियन रोलर दिसतो, कारण त्याचं नाव निळकंठ आहे. मग ते शंकराचं नाव आहे, त्यामुळे ह्याला नाही मारायचं. साळुंकीला पण मारत नाही, पण कावळा सुद्धा मारला जातो. म्हणजे बस्तर भागात आपल्याला कावळे पण दिसत नाही आणि पक्ष्यांची म्हणजे वादवाच आहे तिथे. एक तांदूळाचाच पदार्थ फरा म्हणून तिथे केला जातो. तिथे गड कलेवा नावाचं एक फूड जॉईंट्स आहेत की जिथे तिथलं लोकल बनवलेलं आपल्याला खायला मिळतं. हा तांदूळापासूनच असं छोट्या बारीक बारीक लांबट गोळ्या करून त्याला जिरं मिरची फोडणी देऊन असं करतात. हा इढार म्हणून एक प्रकारे इडलीसारखाच असतो आपल्या, म्हणजे परत तांदूळाचंच बनवलेलं, आणि ते असं वाफवतात, आळूसारख्या पानामध्ये गुंडाळून पाण्यात उकळून घेतात आणि मग नंतर ते असं कापून तळलं जातं. मुगाचे वडे त्यांच्याकडे खूप पॉप्युलर आहेत किंवा उडदाचे वडे ते केले जातात. आणि आपण जे खूप ऐकतो महुआ किंवा मोहाची झाडं, ती तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आम्ही गेलो तेव्हा त्यांना फुलं नव्हती, पण आम्हाला तिथल्या रिसॉर्टमध्ये थोडी महुआ चव म्हणून चाखायला मिळाली. तर ती आपलं असं तांदळाची आंबलेली पेज कशी लागेल अशा टाईपच्या चवीचं ते होतं. पण त्याच्या महुआच्या फुलांपासून, म्हणजे जेव्हा ते आंबतं तेव्हा मद्य बनतं, पण अदरवाईज त्या फुलांपासून तिथल्या आदिवासी मुलांसाठी, अंगणवाडीतल्या मुलांसाठी, शाळेतल्या मुलांसाठी न्यूट्रिशियस प्रॉडक्ट त्यांनी बनवलेले आहेत. त्याच्या कुकीज बनवले आहेत, त्याचे लाडू बनवले आहेत आणि ते तिथे डिस्ट्रीब्यूट केले जातात. आणि त्या मग अशी शेतीच्या संदर्भात एक सांगायचं राहिलं, त्यांच्या काही संकल्पना अशा आहेत की शेत जमीन ही आपली आई आहे, तर त्या आईच्या छातीत लोखंडाचा नांगर रुतवायचा नाही. त्यामुळे लाकडाच्या सहाय्याने, बैलाच्या सहाय्याने जेवढी शेती करता येईल तेवढीच ते लोक करतात. किंवा गाय ही आपली परत आई पवित्र म्हणून तिचं दूध ते घरातल्या बाळाला सुद्धा देत नाही, ते वासरासाठीच आहे असं मानतात. आणि मोकळ्या गायरानात ती चरून जेवढं चरेल तेवढंच, असं इथे पौष्टिक खाद्य घालून तिला भरपूर दष्टपुष्ट केली आणि तिचा दुधाचा यील्ड वाढवलाय असं केलं जात नाही. मुख्यत्वे त्यांचं शेण आणि गोमूत्र हे खतासाठी वापरलं जातं किंवा गोवऱ्या त्यांना इंधन म्हणून वापरलं. असे अजूनही ते आदिवासी खूप भाबडे आणि त्यांच्या ह्या समजुती जपणारे आहेत आणि म्हणून ते खूप आपल्याला छान वाटतं. म्हणजे आणि त्यांच्या भाषेतले शब्द पण आपल्या भाषेत, भात हा शब्द त्यांच्या गोंडी भाषेत आहे. मराठीतले बरेच शब्द गोंडी भाषेशी साम्य असलेले आहेत. तिथे आंबाडीची पण लागवड होते. मगाशी मी म्हटलं तर त्या आंबाडीची जी लाल बोंड असतात ती वाळवून त्याची पावडर करून त्याचं सरबत ते करतात आणि आपल्या कोकमच्या सरबतासारखं लागतं ते. मगाशी रायपूरला जे मी तुम्हाला संग्रहालय दाखवलं त्याच्यात समोर त्यांचं खादी ग्रामोद्योग सारखं एक मोठं दुकान आहे जिथे हे सगळी प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला म्हणजे विकत घ्यायला मिळतात. आणि खरंच छान त्यांनी ते सगळं जपलेलं आहे. म्हणजे तांदूळाच्या विविध जाती जपल्या आहेत अजूनही. आणि एवढं सगळं त्यांचं खाल्ल्यानंतर हे शेवटी आपलं पण खाल्लंच आम्ही. म्हणजे तिथे आईस्क्रीम पण ते त्यांच्या पद्धतीचं होतं. म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या मातीच्या भांड्यात केलेलं घट्ट असं दुधाचं आणि त्याच्यात त्यांचे तिथे ड्रायफ्रुट्स, काजू वगैरे त्या भागात मुबलक आहेत. म्हणजे काजूची उसळ अशी त्या लिलया कुठल्याही ह्याच्यात आपल्याला चाखायला मिळते, तर तेही तिथे खायला मिळालं. तर असा एक छत्तीसगडचा सर्वंकष आणि खूप समृद्ध अनुभव मला त्या सहलीत मिळाला. म्हणजे त्यांचा इतिहास, त्यांचा निसर्ग, त्यांची मंदिरं, त्यांची कला, त्यांच्या राहणं वागणं, तिथली फुलपाखरं, तिथले पक्षी, असं सगळं एक खूप वेगळा अनुभव की जो इकडे आपल्याला नाही बघायला मिळत. आणि हे अर्थात हे माझ्या डोळ्यांनी मला जे दिसलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही स्वतः जाल तेव्हा तुम्हाला आणखीन वेगळ्या गोष्टी दिसतील. आता मी हे 60th केल्यामुळे मी ट्रेकिंगला वगैरे गेले नव्हते तिथे, पण ते ट्रेकिंगच्या पण साईट्स आहेत की तिथे अतिशय उंच अवघड कडा चढून गेल्यावर आपल्याला एखादी गणपतीची मूर्ती दिसते. तर तोही अनुभव घेण्यासारखा आहे. किंवा अगदी पूर्ण ईशान्येकडे मी गेले होते, एकटी गेले होते. म्हणजे जेव्हा हा सगळा गट पुण्याला परतला त्यानंतर पुढे 4-5 दिवस मी एकटी फिरत होते. तर त्या ईशान्य भागातही बऱ्याच काही चांगल्या खुणा आपल्याला बघायला मिळतात. कालिदासाच्या मेघदूताविषयीचे तिथल्या त्यांच्या कन्सेप्ट आहेत. रामगडला बसून त्यांनी ते मेघदूत लिहिलं असं म्हणतात. तिथल्या गुहा बघण्यासारख्या. असं बरंच रतनपूरचा मी म्हटलं तसं कलचुरींचा किल्ला, ते हे सगळं मी आत्ता दाखवलं नाहीये, पण हे अशा अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. किंवा जहांगीरचं विष्णू मंदिर, नारायणपालचं विष्णू मंदिर. तर तुम्ही स्वतः जरूर या भागात जायला पाहिजे आणि हे बघायला पाहिजे. आणि नक्षलवाद्यांची भीती आपल्याला खूप घातली जाते, पण या सगळ्या प्रवासात आम्हाला कुठेही नक्षलवाद्यांचा त्रास झाला नाही. आता सुद्धा काही भागात चालू आहे, आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतोय, पण जवळजवळ ते सगळं संपत आलंय. आणि त्यांचं सामान्य लोकांशी काही भांडण नाहीये. त्यांचं जे भांडण आहे ते पोलिसांशी, म्हणजे पोलिसी कारवाया ज्या होतात त्यामुळे ते त्यांच्यावर. पण आपल्यासारख्यांना काहीही त्रास नाही. म्हणजे मी ऍक्च्युअल जंगलातनं अमरकंटकला गेले. मला भीती घातली होती की तुम्ही जाऊ नका जंगलात, पण काही नाही, रस्ता चांगला होता आणि ड्रायव्हरही माझा म्हणाला काही हरकत नाही मॅडम, मी यायला तयार आहे. आणि आम्ही गेलो होतो आणि काहीही त्रास झाला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या भीती बाजूला ठेवून हा प्रदेश जरूर बघावा असं मला वाटतं. शाळेत आपण बऱ्याचदा प्रतिज्ञा म्हणायचो की भारत माझा देश आहे आणि माझ्या भारतातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. पण त्या परंपरा आपण सगळ्या बघितलेल्याच नसतात. आपण एक मेकॅनिकली ती प्रतिज्ञा म्हटलेली असते. तर हेच असं नाही, वेगवेगळे प्रदेश भारतातले नक्की एक्सप्लोअर करावेत आणि खूप काही शिकायला आपल्याला मिळतं. आपण स्वतः समृद्ध होतो आणि आपले डोळे उघडतात असं मला वाटतं. म्हणजे त्यांचं तर कौतुक आहेच, पण आपण पण खूप काही मिळवतो ह्या सगळ्या प्रकारात. शेवटी विरासतचे इंद्रनील बंकापुरे यांचे आभार की त्यांनी मला तुमच्या सगळ्यांशी बोलायची संधी दिली. आणि 11 ते 1 अशी उन्हाची वेळ असून सदाशिव पेठेत पुण्यात तुम्ही हजर झाला तिथे आणि इथे बसून हे ऐकताय सगळं, म्हणून तुमचे पण सगळ्यांचे आभार. धन्यवाद.